तो न्यायाधीश आहे आणि तो न्याय करायला लवकरच येत आहे, किंवा काही न्याय त्यांनी केलेला आहे त्याबद्दल आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती आहे की कोणी देखील अपराध केला, कोणी देखील गुन्हा केला तर लगेच पोलीस येतात आणि त्याच्या काय करतात, कारवाई करतात, त्याला धरण्यात येतं, बरोबर आहे. आणि त्याच्या कंप्लेंट केली जाते, पोलीस येतात, कारवाई करतात, त्याला तुरुंगात किंवा न्यायालयाच्या समोर उभं केलं जातं. मग आम्ही पण जगामध्ये अनेक गुन्हे करतो, आम्ही देखील अनेक अपराध करतो, आम्ही देखील देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. मग लगेच स्वर्गदूत किंवा देवदूत धरून देवाच्या समोर उभे करतात का? मग का नाही करत ते सांगा, आता का करत नाही? ते झोपलेले आहे का? देवाचं वचन सांगतं की देव झोपतच नाही आणि तो डुलकीही घेत नाही. तर असं का घडत नाही? का ते त्यांना अधिकार नाही का? मग का करत नाही? आणि त्याचं उत्तर हे आहे की हा कृपेचा काळ आहे. प्रेज द लॉर्ड. कृपेचा काळ आहे म्हणजे आम्ही गुन्हेच करत राहावं असं आहे का? नाही. अनेक राज्यामध्ये आम्ही बघतो की काही लोकांना सूट दिलेली जाते, करो बाबा हमारे राज में जो है वो करो. आणि अशा प्रकारे ते लोक त्यांना मनाला येईल तसे अत्याचार लोकांवर करतात आणि हे अन्यायाचा कारोबार बनला जातो. तर मग आता हा न्यायाधीश अन्याय चालू देतो का? हा प्रश्न जर विचारला तर खऱ्या अर्थाने बघितलं तर यस, हा अन्याय चालत आहे. या सर्वत्र जगामध्ये अन्यायाचे आणि सर्वकडे भ्रष्टाचाराची सर्व अनिती आपल्याला दिसत आहे. आणि मग देवाकडे लोक प्रश्न विचारत आहे की काय देव झोपला आहे काय? त्याला दिसत नाही काय? देव का आमच्या बाजूने उभा राहत नाही? का देव आम्हाला उत्तर देत नाही? आणि त्याचं उत्तर एकच आहे की हा कृपेचा काळ आहे. त्याचं वचन आम्हाला सांगतं की तो जो पावसाकडे बघा, तो निश्चितच जे धर्मी आहे त्यांच्यावरही पाडतो देव आणि जे अधर्मी आहे त्यांच्यावर पण पाडतो देव. तिथे देखील अन्याय करत नाही, कारण की देव पुरवठा करणारा आहे. परंतु एक वेळ येणार आहे की तो जगाचा न्याय करणार आहे. आणि त्याबद्दल मी 5 वेगवेगळे न्यायासनाच्या बद्दल सांगितलं. आणि परत एक बार आपण पहिल्या न्यायासनाच्या कडे जाऊया, कारण की आज प्रभुवचन विधी आहे. आणि तो पहिला न्याय कुठे करण्यात आला सांगा बरं? पहिला न्याय वधस्तंभाचा न्याय आहे. वधस्तंभाचा न्याय आहे. तिथून आजपासून 2000 वर्षापूर्वी जो न्याय केलेला आहे त्या 5 न्यायातला पहिला न्याय या जगामध्ये झाला. आणि त्या न्यायाच्या द्वारे 2 विभाग जगामध्ये दिसून आले. पहिला विभाग जो आहे ते तुम्ही आणि मी विश्वासणारे लोक. प्रेज द लॉर्ड. कारण की त्या न्यायासनाच्या समोर तुम्ही आणि मी निश्चितच अधर्मी नव्हे तर शुद्ध, पवित्र आणि त्याचे भक्त ठरावे यासाठी देवाने एक मोठी कृती केली. जसं पोर्शकारमध्ये त्या लोकांनी जजने सांगितलं की तुम्ही 300 शब्दाचा निबंध लिहा आणि मग आम्ही तुम्हाला सोडून देतो, कारण की तुम्ही आता काय आहे, अल्पवयीन आहात, मॅच्युरिटी तुमच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे त्यांना एक संधी देण्यात आली आणि त्याला काय केलेलं आहे, त्याला कोर्ट किंवा जेलमधून सोडण्यात आलं. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की देव तुम्हावर माझ्यावर प्रीती करतो. ही जी विधी आहे ही 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः स्थापिलेली विधी आहे. त्याच्याकडे आज आपण जाणार आहोत. आणि ती विधी नुसतं पहिल्या रविवारी किंवा दर रविवारी याची गरज नाही, तर रोज याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. असं वाटतं का की आता आपण प्रभुवचन विधी घेतली आणि मग येशूच्या रक्ताने तुम्ही आणि मी शुद्ध झाला की लगेच चर्च सुटता सुटता येशू येईल आणि तुम्हाला आणि मला पवित्र म्हणून घेऊन जाईल, असं वाटतं का? वाटतं असं तुम्हाला? होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकतं. परंतु 99% आपल्याला असं वाटतं असं होणार नाही. आम्ही घरी जाणार आहे, आठवड्याभर काम करणार आहोत, पर पुढच्या रविवारी नाही आलो, चलता आहे, काय खूप काम होतं पाळक साहेब, त्याच्या पुढच्या रविवारी खूप पाऊस पडत होता पाळक साहेब, त्याच्या पुढच्या रविवारी काहीतरी एक्सक्यूज निघाला आणि मग पुढच्याच प्रभुवचनाच्या रविवारी नाही ते प्रभुवचनाच्याच रविवारी जाऊ, आता जाऊ द्या. शेवटचा रविवारी कोणी जातं का चर्चला? शेवटच्या रविवारी नुसतं पाळक साहेब 2-4 लोक बसतात, तेच भाग प्रार्थना करतात. ते शेवटला रविवार भक्तीसाठी नसतो. पहिल्या रविवारी जाणार ना आम्ही, प्रभुभोजन घेणार ना आम्ही. आणि अशा प्रकारे आपण काय करतो, या मंदिराला म्हणजेच ह्या जागेला जिथून तुमच्यावर कृपा दया होते त्याच्याकडे जात नाही. परंतु प्रियांनो, दररोज वधस्तंभाची गरज आहे. माझ्या मागे एक वधस्तंभ बनलेला आहे.
आणि मागील दिवसामध्ये सांगितलं की तो खूप खाली आहे पाळक साहेब, तुम्ही उभे राहता तर वधस्तंभ दिसतच नाही, तुमची हाईट जास्त आहे. तर म्हटलं मी खाली बसू की वधस्तंभ वर करू. आणि मग आम्हाला असं वाटलं की नाही ते वधस्तंभ दिसतो का आता माझ्या डोक्याच्या वरचं वधस्तंभ. हा, तर असं आम्ही ठरवलं की नाही ते वधस्तंभ आपण थोडा वर घेऊया, यासाठी की पाळक साहेबाच्या मागे एक वधस्तंभ येतो तुम्हाला दिसावा. प्रेज द लॉर्ड. तो वधस्तंभ नुसतं माझ्यासाठी आहे का, हे अखिल जगासाठी आहे. आणि 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभाचं महत्व या जगाला जेव्हा देवाने क्लिअर केलं, ते वधस्तंभाचं महत्व परत एक बार आपण जाणून घेऊया, कारण की त्याद्वारे तुम्हाला कळेल की आम्ही करतो तरी काय, आम्ही करतो तरी काय. हे अनेकदा आपल्याला एक गोष्ट कळून येते की आपल्याला खूप जळजळ होते पोटामध्ये, किंवा आपल्याला अनेकदा ऍसिडिटी होते आणि आपण थोडासा सिरप पितो आणि मग थोडा नाही होता, हा बरं झालं बरं झालं. हे असं काही सिरप बिरप आहे का काही असं प्याला की एकदम चांगलं फ्रेश वाटतं. प्रियांनो, याबद्दल अनेक लोक बिलकुल गंभीर नाही. हे कोणता प्रसाद नाही किंवा हा कोणताही प्रकारचं असं खाद्य नाही की जे तुम्ही घेतल्यावर काहीतरी कार्य होईल. हे जे विश्वासाने स्वीकारतात, हे द्रव्य जे आहे ते विश्वासाने स्वीकारतात, त्यांच्यासाठी ही विधी आणि त्यांच्यासाठी हे द्रव्य आहे जे येशूने 2000 वर्षापुढे तुमच्या आणि माझ्यासाठी म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अनेकदा आपण म्हणतो की ज्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही त्यांनी कृपया ह्या विधीमध्ये सहभागी होऊ नये. आणि आलेच आणि त्यांनी घेतला तरी काय नुकसान होणार आहे का, की ते खूप आजारी होतील, खूप सिरियस होतील, ऍडमिट होतील, खूप शाप येईल, नाही. परंतु विश्वासणाऱ्यांना बाप्तिस्मा घेतले म्हणजे विश्वासणाऱ्यांना ह्याचं महत्व माहित आहे, त्यामुळे त्यांनी हे घ्यावं, हे महत्वाचं आहे. आणि यासाठी प्रियांनो, हे महत्व जाणून घेत आपण त्या संदेशाकडे जावं. अनेक जण म्हणतात की पाळक साहेब चला लवकर चला. अहो, डॉक्टरने म्हटलं आता 10-12 तासात जातो हा व्यक्ती, प्रभुभोजन घेऊन चला, प्रभुभोजन घेऊन चला. खूप दिवस झाले त्याने प्रभुभोजनच घेतलं नाही, आणि त्यामुळे आता जाता तरी त्याच्या तोंडामध्ये जरी भाकर पडली आणि ते द्रव्य पडलं तर वर जातो, स्वर्गात जातो, तो पवित्र होईल तो. प्रियांनो, जो व्यक्ती चालतो फिरतो चांगला, सगळं नॉर्मल आहे, तो सगळं जगातले काम, जगाचा सहाना व्यक्ती आहे, परंतु त्याचं ह्याच्याबद्दल त्यांना बुद्धी नाही, समंजसपणा नाही. आणि मरता समय आपण काय असं विशेष करणार आहोत की ह्या गोष्टीच्या द्वारे त्याला डायरेक्ट स्वर्गात एंट्री मिळून जाणार. या सर्व जे गैरसमज आहे ते तुम्ही दूर करणं अतिशय गरजेचं आहे, कारण की त्याद्वारे घडलं काय, त्या संदेशामध्ये जेव्हा आता आपण ऐकत आहोत त्याकडे जेव्हा आपण लक्ष लावू तेव्हा तुम्हाला मला कळेल की जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, आदम आणि हवा या जगामध्ये होते, तेव्हा देव दररोज त्यांना भेटायला येत असे. प्रेज द लॉर्ड. ते परस्पर देवाशी बोलत असते, परंतु तिथे सैतान आला आणि सैतानाने मोहपाश याचा जेव्हा पाश टाकला तेव्हा ते दोघे त्याच्यात फसले आणि त्यांनी देवाची आज्ञा मोडली. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, ते फळ तोडलेलं आहे, आणि ते फळ तोडून त्यांनी देवाचं नाही ऐकता कोणाचं ऐकलेलं आहे, सैतानाचं ऐकलं, आणि त्यामुळेच त्यांच्यावर काय झालेलं, त्या समय शाप उतरून आलेला आहे. सर्वप्रथम स्त्रीला शाप आहे, त्याच्यानंतर पुरुषाला म्हणजे आदामाला शाप आहे, त्याच्यानंतर त्या सर्पाला म्हणजे सैतानाला शाप आहे, आणि भूमीवर देखील शाप उतरून आलेला. आणि तेव्हापासून आजपर्यंत मनुष्य हा शापाच्या बंधनामध्ये जखडलेला होता आणि आहे. आणि या शापापासून जोपर्यंत तुमची आणि माझी सुटका होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या बागेपासून, त्या एदेन बागेपासून दूरच राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने देखील तिथे एक कोकरा किंवा एक मेमना मारून त्याचं वस्त्र घातलंय, कारण की त्यांची नग्नता जी पापामुळे आली होती ती झाकण्यासाठी. परंतु ते नग्नता झाकल्यानंतर देवाने त्यांना म्हटलं की जाऊ नये, राहा इथेच राहतं नाही. नग्नता झाकण्यामुळे ते काही पाप झाकलं जाणार नाही, आणि पाप झाकलं जाणार नाही तेव्हा आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की स्तोत्रसंहिता, आपण पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया, आणि स्तोत्रसंहिता यामध्ये जेव्हा आपण एक आणखीन अध्याय जो आहे त्याकडे जेव्हा आपण वळतो आणि 32व्या अध्यायाकडे जेव्हा आपण बघतो, आणि याचं पहिलं वचन वाचा कोणीतरी. 32वा अध्याय स्तोत्र याचा पहिलंच वचन हे आम्हाला काय सांगतं,
ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे त्याच्या पापावर पांघरून घातलेले आहे. परंतु तो शुद्ध झाला आहे का? नाही. जुना करार आम्हाला शिकवतं की या पापाच्या साठी जे बलिदान होतं, कोकऱ्याचं बलिदान किंवा प्राण्यांचं बलिदान, त्यामुळे काय होतं, पापावर पांघरून घालण्यात होतं. परंतु ते पाप जे होतं ते त्यापासून सुटका नव्हती. त्याच्यासाठी काहीतरी विशिष्ट गोष्टी करायची होती आणि ती गोष्ट देव करणार होता. आणि त्यासाठी आपण विशेष करून आज त्याकडे जात असताना, जेव्हा मनुष्याने काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे, त्याने आपले सर्व अधिकार कोणाच्या हातामध्ये दिलेले? सैतानाच्या हाताला. 2 करिंथ 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये संत पौल येणे प्रकारे म्हणतो की मनुष्याने आपले अधिकार जे आहे ते सैतानाच्या हाती दिलेले आहे. 2 करिंथ याचा 4 अध्याय आणि 4 वचन, आणि तो कोण आहे त्याबद्दल देखील लिहिलेलं आहे. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची या युगाचा देवता, हा युगाचा देवता कोण आहे सांगा बरं? हा युगाचा देवता कोण आहे? यांनी काय केलेले? त्यांची मने आंधळी केलेली आहे. का? काय झालं? कारण की देव प्रकाश आहे आणि देव काय म्हणतो, तुम्ही देखील प्रकाश असावे, की माझा प्रकाश तुम्ही जगावर असा पाडा की ते प्रकाश बघून ते स्वर्गीय पित्याचे काय करतील? गौरव करतील. यासाठी तुम्हाला या जगामध्ये ठेवलेलं आहे. परंतु सैतानाने काय केलेले? सैताने आंधळी केलेली ह्या नेत्रामुळे आम्हाला देवाची प्रतिमा मनुष्यामध्ये म्हणजे आमच्यामध्ये दिसत नाही. अनेक लोक जे म्हणतात, हो तुमचा रविवार आहे ना, आज तर तुम्ही चर्चला जाणार आहे ना, असं प्रत्येकाला गृहीत असतं. जगाला सगळ्यांना माहिती आहे की रविवार म्हणजे हा पवित्र दिवस आहे आणि ख्रिस्ती लोक चर्चला जातात. आणि अनेकदा आपण इकडे तिकडे फिरताना दिसतो, म्हणतात का ते चर्च आहे ना, रविवार आहे ना, ते चर्चला नाही जात का तुम्ही? आणि तरी देखील आपल्याला लाज वाटत नाही. आपण म्हणतो नाही खूप बिझी होतं ना, जाऊ पुढच्या रविवारी आम्ही जाणार. अनेकदा आपण लोक आपल्याकडे या अपेक्षेने बघतात की त्यांचा जिवंत देव रविवारच्या दिवशी जो ख्रिस्त आहे तो सुंदर अशा ही मंडळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला जाऊन भेटतो. परंतु आपण निर्लज्जपणे आपले काम करतो आणि लोकांना म्हणतो नाही आज वेळ नव्हता, जाईन मी पुढच्या रविवारी. गुरुवारी पण असतो, जातो आम्ही त्या दिवशी. आणि आपण कोणाला फसवते? त्या लोकांना फसवते. परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांना फसवत नाही, तुम्ही देवालाही फसवू शकत नाही, तुम्ही स्वतःला फसवत आहात. कारण की आजच्या दिनी त्या समय देवाचा आशीर्वाद जो जगाला हवा आहे तो आशीर्वाद तुम्हाला भेटत असताना तुम्ही म्हणतो की आम्हाला देवाचा आशीर्वाद नको, आम्हाला सध्या कामाच्या द्वारे पैसे हवे आहेत. आणि याला म्हणतात जगाचे दैवत. याने तुमची आणि माझे मने काय केलेले? आंधळे केलेले. आणि त्यामुळे आज आम्हाला दिसून येते की जो क्रोध देवाचा उतरणार होता, जो शापावर उतरतो, तो मनुष्यावर उतरत असताना एक विशेष करून गोष्ट आहे की तो सर्व कोणी आपल्या मस्तकी घेतलेला आहे? कोणी घेतलेला आहे? जोरात बोला, कोणी घेतलेला आहे? बोलायला पण लाज वाटते, भीती वाटते का तुम्हाला? कोणी घेतलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मस्तकी घेतलेला आहे. का घेतलेला आहे? कारण की जे पाप तुम्हाला आणि मला देवाला क्रोधासाठी प्रवृत्त करतात ते त्याच्यावर लादण्यात आलेले आहे. कोणावर लादण्यात आलेले? कोणाचे पाप? आमचे म्हणा, माझे पाप. पण जनरल नका बोलू, सगळेच पापी आहे, सगळ्यांनी पाप केले, मी पण पापी आहे. परंतु आपल्याला आपली पापे पदरी घ्यायची आहे, सगळ्यांची नाही. सगळ्यांची पाप पदरी घेणारा आणि डोक्यावर घेणारा येशू आहे. आणि येशूने ते सर्व गोष्टी आपल्या डोक्यावर घेतल्या. त्यामुळे जेव्हा न्यायाचा समय आला, आता लक्षात ठेवा, न्यायाचा समय पुढे होता, न्यायाचा समय पुढे येणार होता, परंतु तो न्यायाचा समय अगोदर आला. आणि त्या अगोदर आल्यामुळे ते सर्व न्याय आणि क्रोध जो आहे तो पित्याने आपल्या पुत्रावर आणला. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये जो न्याय होणार आहे त्याच्यापासून तुमचा आणि माझा बचाव होणार आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा येशूसाठी. जो न्याय येणाऱ्या दिवसामध्ये होणार होता
तो येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावर दिला. आजच मी येताना हर्षला सांगितलं, अरे आपल्याकडे 2-3 मेसेज आलेले, त्या गाडीवर हेल्मेट न घालता तुम्ही गाडी चालवत आहात, तर तुम्ही काय करा, त्याचे पेमेंट ऑनलाईन पेमेंट करा. आणि तो मेसेज खूप दिवसाचा, हर्ष म्हणे आम्ही ऑलरेडी भरलेले आहे, ते अपडेटच केले नाही. आणि पुढे असं लिहिलं की जर तुम्ही पैसे भरले नाही तर तुम्हाला त्या कोर्टमध्ये येऊन तिथे तुम्हाला काय जे दंड आहे तो देण्यात येणार आहे. तो दंड तुम्हाला कोर्टमध्ये येऊन द्यावा लागेल, किंवा त्याचे काय शिक्षा आहे ते कोर्टमध्ये तुम्हाला द्यावा लागेल, नाहीतर तुम्ही ऑनलाईन भरा. याचा अर्थ आहे की आम्हाला जो न्याय नंतर मिळणार होता कोर्टमध्ये परमेश्वराच्या सिंहासनासमोर, तो न्याय अगोदरच येशूने आपल्या मस्तकी घेतल्यामुळे तुमची आणि माझी काय झालेली, सुटका झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सुटका झाली असताना सर्वात पहिला जो न्याय आहे, जो येणार आहे, जो आमच्यावर येतो, त्याचं कारण आहे पाप. त्यांचं कारण आहे पाप. कारण की जुन्या करारामध्ये म्हणजे येशूच्या अगोदरचा जो जुना करार होता, जो परमेश्वर पाप आणि शुद्धतेसाठी आणि लोकांना या नियमशास्त्रामध्ये चालवण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी जो लागू केलेला होता, त्या पापाचा बद्दल हे लिहिलेलं आहे, जे आत्ता आपण वाचलेलं आहे, की ते पाप पांघरून घालत असे. परंतु त्या पापाच्या ह्या शुद्धतेची प्रक्रिया, ज्याला आपण होम बली, अन्नार्पण, होमार्पण या सर्व विधी सांगत होतो, ते तात्पुरत्या कार्य करत होत्या. आणि त्या विधीमध्ये लोकांनी काय केलेलं आहे, एक विधी समजून यायचं, ते अर्पण करायचं आणि त्यांना वाटायचं आता शुद्धता झाली, परत निघून जायचे आणि परत पाप करायला लागायचे, परत पापाकडे वळायचे. आणि त्यासाठी रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 3 वचनामध्ये काय केल्यात आलेलं आहे ते वाचूया. रोम 8:3. त्यासाठी की नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने, म्हणजे लोकांनी ते सिरियसली घेतलं नाही. त्यांना वाटलं आंघोळ केली, त्यांना वाटलं की कुठेतरी तीर्थस्थानावर गेलं, त्यांना वाटलं की आम्ही येरुशलेमला गेलो, त्यांना वाटलं की आपण चर्चला गेलो की सगळं काही पाप धुल जाएंगे, सगळे पाप पासून तुम्हाला आणि मला मुक्तता मिळेल. परंतु या कृतीमुळे तुम्हाला आणि मला निश्चितच शुद्धता मिळत नाही. तर वचन संत पौल याने प्रकारे म्हणतो की ख्रिस्त येशू मधील जीवनाचा आत्मा जो नियम आहे, आणि त्याच्याबद्दल पुढे तो 3 वचनामध्ये सांगतो की हे असाध्य होतं, परंतु ते साधण्यासाठी देवाने आपल्या स्वतःचा पुत्र याला पापमय देह सारख्या देहाने, कोणासाठी, पापमय सारख्या देहाने. पापमय देह म्हणजे कोणतं, आमचं शरीर. आता हे दैवीय शरीर नाही, तर येशूने कोणाच्या स्वरूपात घेतलं, मानव स्वरूपात जन्म घेतलेला आहे. आणि त्याच्याबद्दल पुढे लिहिलेलं आहे की पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडात्य ठरवले. म्हणजे आता येशूला दंड देऊन येशूमध्ये चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुक्ती मिळणार होती. प्रेज द लॉर्ड. आणि आता हा संबंध कृतीच्या बरोबरच विश्वासावर जास्त होत, कृतीच्या पेक्षा विश्वासावर जास्त होत, आणि त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला मिळत होता. मला पण आठवतं की माझे वडील नेहमी म्हणायचे, कारण की माझे आजोबा अतिशय कडक होते, आर्मी मॅन होते, आणि ते अतिशय डिसिप्लिन होते, आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुवार्ता प्रसार केल्यानंतर मग ते घरी येत असते. आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये पुष्कळ मुलं, तर माझ्या वडिलांचे 8 भाऊ बहीण होते. आणि मग ते आल्यानंतर मग आजीला म्हणायचे, हां कोणी कोणी काय केलं, सगळ्यांना लाईनीत उभं करा. मग आजी आठवड्याभरच्या काय 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 कंप्लेंट होत्या, काय 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 कंप्लेंट व्हायच्या, ते सगळे ते सांगायचे, ह्याने असं केलं, तिने असं केलं, ह्याने असं केलं. मग आजोबा आपल्या जुनं असायचं, काठी काढायचे आणि फटके द्यायचे त्यांना. परंतु माझे वडील जे होते ते सगळ्यात नाजूक होते, कारण की ते ट्विन्स मधून एक होते, आणि ते असे कसे तरी बचावलेले होते, पण सगळ्यात जास्त जगले भावंडामध्ये. आणि म्हणण्याचा अर्थ आहे, आणि मग आजोबा काठी घेऊन त्याच्याकडे यायचे, आणि म्हणे ह्यानी पण काही गडबड केली का, आजी माझं नाही 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 नाही, ह्याला जास्त फटके मारल, हा
तू ह्याचे गुन्हे लपवते. नाही नाही, हा काय नाही करत, एकदम शांत दिलीप येतो, एकदम म्हणजे काय गडबड करत नाही. नाही नाही नाही, आजोबा जाणून बुचून काठी घेऊन यायची, आजी एकदम त्याला जवळ घ्यायचे. नाही नाही, ह्याला मारू नका, वाटलं ह्याच्याबद्दल मला 2 काठ्या मारा, पण ह्याला मारू नका, बिचारा काहीच करत नाही, एकदम गरीब आहे तो. आणि अशा प्रकारे आजोबा हसायचे म्हणे. नाही, मी बघायचो की किती प्रेम आहे मम्माचं ह्याच्यावर. प्रियांनो, ही बाब खरी आहे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी. जेव्हा तुम्हाला आणि मला क्रोधाचे फटके परमेश्वरापासून मिळणार होते, प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला कवटाळून घेतलं आणि तो म्हणे, ते फटके माझ्यावर येऊ द्या पित्या, परंतु ह्याला काही करू नको. प्रेज द लॉर्ड. यानी हे सगळे फटके जे खरोखर आमचे मोठे गुन्हे असल्यामुळे आम्हालाच मिळणार होते, ते सर्व फटके जे आहे ओजस, ते सर्व जे फटके आहे ते येशूने आपल्या शरीरावर घेतलेले आहे. आणि ते फटके घेण्याचं पहिलं कारण आहे, आम्ही पापी होतो आणि आज देखील पापी आहोत. आणि जर तुम्ही आणि मी पापी आहोत, तर पापाचं वेतन काय आहे? पापाचं वेतन काय आहे? पण हे मरण आपण म्हणतो सगळेच मरणारे पाळक साहेब, काय मोठी गोष्ट. येस, ते मरण नाहीये. ते पापाचं वेतन जे आहे ते मरण नाहीये, तर पापाचं वेतन हे सार्वकालिक मरण आहे. एक लक्षात ठेवा, आपण जरी मरण म्हणतो, परंतु जे आपण विश्वासणारे आहोत त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की हे मरणाच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो, ते मरण जे आहे ते सार्वकालिक मरण आहे. कारण की प्रगटीकरण 20व्या अध्यायामध्ये असं सांगितलंय की, आपण परत एकदा वाचूया की त्या मरणाबद्दल 20व्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे की ते मरणाबद्दल काय लिहिलेलं आहे. 14 वचन. तेव्हा मरण व अधोलोक, मरण म्हणजे जे पापात मरत आहेत ते लोक, अधोलोक म्हणजे जे ऑलरेडी मेलेले आहे आणि ते मरणाच्या आणि या शापाच्या मोबदल्यासाठी वाट बघत आहे, ते अग्नीच्या सरोवर टाकण्यात गेलं. आणि अग्नीचे सरोवर हे दुसरं मरण होय. मग पहिलं मरण कोणतं आहे? पहिले मरण कोणतं आहे? पहिले मरण पापात मरतो आपण. पहिलं मरण कोणतं आहे? पापात मरण. आणि दुसरं मरण काय आहे? सार्वकालिक अग्नीचं मरण. मग आमचं मरण काय आहे? आम्हाला मरण नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, पुनरुत्थान व जीवन, जो मेला तरी तो सगेल. म्हणजे तुम्हाला आणि मला मरण नाही, तर तुम्हाला आणि मला जे विश्वासणारे त्यांना सार्वकालिक जीवन आहे. मग हे कबरेमध्ये गेल्यानंतर काय आहे? तर ती महानिद्रा म्हटलेली आहे की ती आपल्याला अशी निद्रा आहे जे झोपण्याशी संबंधित आहे, तर मोठ्या काळाची असू शकते. त्यामुळे ख्रिस्तामध्ये जे आहे त्यांना मरण नाही, त्यांना दंडाज्ञा नाही, असं पवित्र शास्त्रामध्ये मागील 7 संदेशामध्ये आपण ऐकलं. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्त जो होतं त्याचं रक्त आता तुमच्या आणि माझ्यासाठी कार्य करणार होतं. कारण की जेव्हा ते रक्त वधस्तंभावर वाहत होतं, त्या वधस्तंभावर वाहणाऱ्या रक्ताचं हे महत्व होतं की ते रक्त अनमोल होतं आणि परमपवित्र होतं. प्रेज द लॉर्ड. कारण की पाप आणि क्रोध आणि शाप कोणावर उतरतो? देवाचा, जे पापी आहे. आम्ही रक्तामध्येच आमचा पाप भिडलेला आहे आदामपासून. परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताचं रक्त परमेश्वराने बघितलं, तेव्हा त्या रक्त, जे परमपवित्र रक्त आहे, त्याच्याबद्दल वचन सांगतं की ते तुम्हाला सर्व धर्म आणि पापापासून काय करतं? शुद्ध करतं. ते शुद्ध करतं. आणि त्यामुळे ही बाब तुम्ही जाणून घ्या की हे शुद्धतेचं रक्त आहे आणि ते आम्हासाठी वाहत आहे. अनेकदा पुण्यावाल्या लोकांना वेगवेगळ्या गावाला जातात, वेगवेगळ्या शहरामध्ये जातात, तेव्हा तिकडे जेव्हा आंघोळ करायला बसतात त्यांना फार वाईट वाटतं. आमच्या पुण्याचं पाणी, कॉर्पोरेशनचं पाणी लय भारी आहे, असा फेस होतो, एवढा एवढा बादली भर फेस होतो. तेच असे केस पण असे स्वच्छ निघतात. तुमचं काय पाणी आहे, कसं पाणी आहे. आणि अनेकदा आपण ग्रामीण भागात बघितलं तर विहिरीचे पाणी आता एकदम गढूळ पाणी असतं. ते आपल्याला वाटतं याच्यात कपडे धुवायचे का, अरे आणखीन घाण होतील कपडे, है ना. इतकं गढूळ पाणी असतं की ते पाण्याच्याकडे आम्ही बघितलं तर आपल्याला वाटतं त्याच्यात तोंड धुतलं ना तर पहिल्यापेक्षा घाण होईल तोंड माग, किंवा कपडे घाण होते. यस प्रियांनो, जगातलं रक्त जे आहे, जे प्राण्यांचं रक्त आहे, ते शुद्धतेकडे जर विचार केला तर त्याच्यामध्ये शुद्धता मिळणं हे कठीण होतं. परंतु ते परमपवित्र रक्त जे आहे त्याच्यामध्येच शुद्धता लिहिलेली आहे. नंबर 2 याच्यामध्ये जे आहे की त्याने कधी देखील पाप केलं नाही. ते रक्त त्याच्या शरीरामध्ये केव्हापासून होतं?
जेव्हापासून जन्म झाला आहे ना, रक्त केव्हापासून असतं मनुष्याच्या शरीरामध्ये? जेव्हापासून त्याचा जन्म होतो ते निरंतर रक्त राहतं. परंतु ते रक्त जे आहे ते शुद्ध राखण्यासाठी तुम्हाला आणि मला पाप आणि अशुद्धतेपासून दूर राहणं देखील गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हर्ष खाली बस. आणि त्यासाठी ही बाब देखील तेवढीच महत्वाची आहे की तुमच्या आणि माझ्यामध्ये शुद्ध रक्त जरी असलं तरी काय होतं, जग व जगामध्ये राहत असताना जगातले पाप मोहपाश आम्हाला अशुद्ध करतात. त्यामुळे जे आदाम आणि हवेपासून आलेले रक्त आहे ते तुम्हाला अशुद्धतेकडे घेऊन जातं. परंतु येशूचा पिता कोण होता? येशूचा पिता कोण? पवित्र आत्म्याच्या योगाने तो गर्भरूप झाला. आताच आपण प्रेषितांचं मतांगीकर वाचलेलं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पवित्र रक्त आणि त्याला पवित्र राखण्यासाठी तो पाप अशुद्धतेपासून दूर राहिला. मोहपाश आले त्याच्यावर, परत एकदा मी सांगतो, मोहपाश आले, परंतु तो मोहपाशामध्ये बांधला गेला नाही. तो देखील म्हणतो, हे बापा झाला असा प्याला पाचपासून का? कारण की त्यालाही म्हणत होतं की आता जे काही मी करणार आहे ते खूप कठीण आहे, ते खूप मनुष्य म्हणून खूप जड आहे, ते सहन करणं एक मनुष्य म्हणून अतिशय कठीण आहे. तरी देखील मी माझ्या देवाची आज्ञा पालन करणार. फसू शकला असता परंतु फसला नाही. अनेक जण म्हणतात, पाळकसाहेब खूप पाऊस आहे हो, जाऊ दे पाळकसाहेब नाही आले तर बरं आहे. कारण त्यांना वाईट हेच वाटतं की पाळकसाहेब आले आणि पाळकसाहेब इथून हेच बोलतील की का आले नाही, मी इतक्या लांबून इथे येऊ शकतो, तुम्ही इकडे येऊ शकत नाही आले, चर्च बंद असं बरं आहे. लांबूनच बघता अंधार दिसतो का, चला बंदच असेल चर्च, इकडे मामा दाव या येणारे पाळकसाहेब आहे, नाही येतो मी थोडं एक चक्कर मारून येतो. आणि अशा प्रकारे ते स्वतःला फसवतात, कारण की त्यांना माहित आहे की असे एक्सक्यूजमुळे कदाचित माझा बचाव होईल. हो प्रियांनो, आपण शॉर्टकटने कुठेतरी स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करतो. येशूने तसं स्वतःला सेफ करायचा प्रयत्न केला नाही. त्याला माहित होतं की ज्या जगामध्ये ज्या लोकांसाठी मी जात आहे त्या लोकांसाठी माझ्या पित्याने मला पाठवलेलं आहे आणि मला शेवटपर्यंतच जी शुद्धता ती मला टिकून ठेवायची आहे. त्यामुळे पवित्र आत्म्याने जन्म झालेला हा पुत्र जो आज आम्हासाठी प्राण देत होता तो शेवटपर्यंत शुद्ध आणि पवित्र होता. आणि त्यामुळे त्या रक्ताच्या द्वारे आम्ही काय होतो? शुद्ध होतो. अशुद्ध रक्ताच्या द्वारे आम्ही शुद्ध होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आमच्यामध्ये अधिक मेडिकलवाले बसलेले आहेत. जर समजा आमच्याकडे ग्रुप ए आहे, ए पॉझिटिव्ह आहे, नाही तुम्हाला ए नेगेटिव्ह दिलं तर काय होईल पाळक साहेब? चालेल का? एच आहे ना, चालतं ना, काय एक प्लस मायनसने काय होतं? चालेल का तसं? मरून जाईल तो माणूस, मरून जाईल. एच आहे, इथे पण आहे तिथे पण आहे. परंतु प्रश्न एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह. येशू ख्रिस्ताचं रक्त पॉझिटिव्ह आहे. हो प्रियांनो, आणि त्यासाठी तुम्हाला देखील ते पॉझिटिव्ह करू इच्छितं. प्रेज द लॉर्ड. येस. आणि आमचं रक्त जे आहे ते रक्त अशुद्ध आहे, ते नेगेटिव्हिटीकडे जातं, अशुद्धताकडे घेऊन जातं. परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करतं, ती पॉझिटिव्हिटी तुमच्या आणि माझ्यामध्ये येते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी हे जे रक्त आहे हे तुमच्या आणि माझ्यासाठी सांगण्याकरता ह्या जगामध्ये आलं. आता या रक्ताच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या येशू ख्रिस्ताच्या डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक जागाला जखमा होत्या. डोक्याला कशाची जखम होतं सांगा बरं? प्रेज द लॉर्ड. कशाची जखम होती? पायाला कशाची जखम होती? प्रेज द लॉर्ड. त्याच्या पायाला खिळे टोकण्यात आले होते, वर खाली. इकडे काय होता? मध्ये आतला भाग. मध्ये काय होतं? सापकाचे फटके. आणि शेवटी मग कुशीमध्ये भाला दे. असा कोणता? पाठीवर जखमा, डोक्यावर जखमा, पायावर जखमा, हातामध्ये जखमा. कोणताच वाघ असं सोडलेला नाही की जिथे जखमा नव्हते किंवा जिथून रक्त वाहत नव्हतं. आता आपण असं म्हटलं की नाही पाळकसाहेब मी एकदम शुद्ध आहे, ते पाय ना कधी कधी असले जाता चुकीच्या मार्गावर, चालेल का ते? देवाने स्पष्ट सांगितलं, तुझा पाय जर तुला अडखळतो तो पाय कापून टाक. लंगडा स्वर्गात जाणं त्याच्यापेक्षा आशीर्वाद येते. प्रेज द लॉर्ड. तुझे डोळे जर तुला देवाच्या मार्गामध्ये अडकतो, डोळे फाडून टाक, यासाठी की त्या डोळ्यामुळे तू नरकात जावा, यापेक्षा बरं आहे की तू आंधळा स्वर्गात जावा. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला आणि मला प्रत्येक अवयवाला शुद्धता देण्यासाठी प्रत्येक अवयवावर जखमा घेतल्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा नुसत्या पाठीवर जखमाने सहन केला.
त्याने नुसते पाठीवर फटके सहन केले नाही, तर जीवनामध्ये असलेल्या जे जे अवयव तुम्हाला प्राप्त झालेले आहे, कोणतेही अवयव सोडण्यात आले नाही, जिथून रक्त वाहिले नाही, जिथे जखमा झाले नाही, जिथे फटके झाले नाही, आणि त्या सर्व गोष्टीच्या मुळे प्रेज द लॉर्ड काय प्राप्त झालेलं तुम्हाला आणि मला त्या शुद्धतेचा लाभ मिळाला. मग आता ह्याचा अर्थ काय, की जेव्हा तुम्ही आणि मी येशूच्या बरोबर त्याच्या पुत्र आणि कन्या म्हणून चालतात, तेव्हा काही भाग मागेच राहून गेला तर चालेल का? नाही. काही भाग अशुद्ध राहिला तर चालेल का? नाही. बाळक साहेब काय मी खूप चांगलं सगळं बघते हो, खूप ऐकते, बोलतानाच काय थोडासा कंट्रोल सुटून जातो माझं, चालेल का तसं? नाही तर आपण म्हणून बोलायला तर फार गोड बोलते, परंतु काय वागताना जरा गडबड करून देते, हे पण नाही चालणार. आम्हाला प्रत्येक अवयवाच्या कार्याला शुद्धतेची गरज आहे, आणि त्यासाठी त्या प्रत्येक अवयवाला येशूच्या घायल करण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा, की या सर्व अवयव येशूने जेव्हा तुमच्या आणि माझ्यासाठी घायल केले, यासाठी की तुम्ही परिपूर्ण पवित्र असावं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत तुमच्यामध्ये पवित्रता असावी, आणि यासाठी आपल्यामध्ये स्त्रिया ज्या आहेत डोक्यावर पदर घेतात. प्रेज द लॉर्ड. का डोक्यावर पदर घेतात सांगा बरं? डोक्यावर पदर घेण्याचा काय अर्थ आहे? कशासाठी आपण पदर घेत असतो? आपण कोणाला मान देतो? ठीक आहे, तो संदेश मी नंतर देईल की मस्तक कोण आहे, कोणाचं मस्तक कोण आहे. परंतु याचा अर्थ आहे की आपण काही विधी, काही नियम लावून घेतलेले आहे, आणि त्या विधी आणि नियमाच्या द्वारे आपण पवित्रता पाळण्याकडे जातोय ना. तो शिक्षण मोठा आहे, परंतु मी ते नंतर देईल. पवित्रता, की माझा मस्तकाच्या द्वारे जी पवित्रता मंदिरामध्ये पाळायला पाहिजे, मी ती पवित्रता पाळत आहे. आणि या पवित्रतेच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आम्हाला दिसतं की ती पवित्रता घालवण्यासाठी कोणता मार्गात अडखळ नाही? पाप. आणि त्या पापासाठी येशूने आपले प्राण आणि आपलं रक्त त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी रक्त सांडत असताना त्याच्यावर पित्याचा क्रोध उतरून आलेला आहे. तो चांगला काम करत होता की वाईट काम करत होता? येशू ख्रिस्त वाईट कार्य करत होता की चांगलं काम? सगळेजण ग्वाही देतात की ह्याच्या ठाई आम्हाला कोणताही अपराध आढळत नाही. तो सैनिक असो, की तो पिलात असो, की त्याचे शत्रू असो, सगळ्यांना माहित होतं की ह्याने असा गुन्हा केला नाही की त्याला वधस्तंभावर मृत्यूदंड द्यावा. परंतु तरी देखील कोणाचे पाप होते मग ते मृत्यूदंडापर्यंत नेणार आहे? तुमचे आणि माझे पाप होते, जे त्याला वधस्तंभापर्यंत घेऊन गेलेले आहे. आणि त्यामुळे पहिला जो फटका आहे किंवा पहिला जो क्रोध आहे तो कशावर उतरलेला आहे? पापावर. दुसरी गोष्ट आजारपण. आणि आपण नेहमी वचन यशाया 53:5 मध्ये वाचतो की तो आपल्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला प्राप्त, आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. यशायाने 750 वर्ष अगोदर ही गोष्ट येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाचे ऑलरेडी सांगितले की येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे, वधस्तंभामुळे अर्पण आहे, ते दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये जे आजार आहे त्याच्यासाठी देखील महत्वाचे आहे. आणि त्या आजारासाठी फटके हे सहन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होते? शांती प्राप्त होते. शालोम, शालोम असं म्हटलं. शालोमचा अर्थ आहे सर्वपूर्ण शांती प्राप्त होते. म्हणजे आरोग्य आहे, त्याच्यामध्ये भरभराट आहे, तुम्हाला सर्व प्रकारची संपूर्णता आहे, सुस्थिती आहे, सर्व प्रकारच्या गोष्टी. एक शालोम हे एक पॅकेज आहे, आणि त्या पॅकेज मध्ये तुम्हाला या सर्व गोष्टीचा काय मिळत असतो? लाभ मिळत असतो. आणि यासाठी त्याचा मृत्यू पापासाठी झाला, आणि त्याला फटके तुम्हाला आणि मला बरे करण्यासाठी झालेले आहे, त्याला पडलेले आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला जेव्हा आजारपण येतो तेव्हा तुम्ही निराश होतो, आम्ही निराश होतो की काय आजारपण आहे, काय आता किती कठीण परिस्थिती झाली, आम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात, आम्हाला शुगर झाली, आम्हाला बीपी झालं, आम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला असे विविध आजार आहे. डॉक्टर म्हणतो की नाही काळजी घ्या, नाही तर काही दिवसानंतर तुम्हाला आयुष्य कमी झालेलं कधी देखील काही सांगता येत नाही. आपण लोक म्हणतो आता मंदिराला जायला पाहिजे, देवाकडे जायला, पण आपण देवाकडे येतो, प्रार्थना करतो आणि म्हणतो देवा मला बरं कर, देवा मला बरं कर, देव मला आरोग्य दे.
परंतु आपण अनेकदा विसरत जातो. आणि अनेकदा काही लोक तर असे म्हणतात की अरे काय देव करायचं, काय बरंच करत नाही राव, काय खायचा देव. अनेक लोक नाराज असतात, देवा रुसलेले असतात. साहेब किती प्रार्थना करायची हो, तुम्ही म्हटलं उपवास करा, आम्ही उपवास पण करतो ना, नाही होत ना बरं, आम्ही होतच नाही बरे. मार्था आणि मारिया देखील म्हणतात, अहो एवढा पाहुणचार केला येशू तुझा मित्रासारखं, तुझं घर, तुझं पूर्ण 12 शिष्य, एवढ्या लोकांची पलटण यायची, आम्ही खाऊ पिऊ घालायचो, नाही ती सेवा आम्ही ती केली. आता भाऊ मेला, ज्याला तुझं मित्र तू म्हणायचा, तर तरी देखील तू आलाच नाही. आणि जर तू आला नाही तर मग काय फायदा, एवढा आमचं पाहुणचार करायचं, एवढे सेवा करायचे, एवढे प्रामाणिकपणे जीवन जगवायचे, काहीच फायदा झाला. येशू होता तिथे थांबला. किती दिवसानंतर आला होता तो? 4 दिवसांनी. आणि मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की त्या दिवशी जागेवर थांबण्याचं एक आणखीन महत्वाचं कारण होतं. आणि ते कारण हे होतं की यहुदी लोकांचं असं मत होतं की मेल्यानंतर जो आत्मा आहे तो 2 दिवस इकडे तिकडे भरकटत राहतो. आणि यामुळेच येशू म्हणतो लाजर झोपला आहे. कारण की लोकांनी म्हटलं असतं अरे काय तो मेला नव्हता, त्याचा आत्मा इथे तिकडे फिरत होता. येशू आला आणि लगेच आला. येशूचं काय काम, आत्मा स्वतःच घुसला आणि तो जिवंत झाला. त्यामुळे त्यांचं मत जे होतं की 2 दिवसानंतर आत्मा परत निघून जातो, तसं निघून गेला असेल तेव्हा 4थ्या दिवशी मी येणार. जेव्हा दुर्गंध बॉडीमध्ये यायला लागल, बॉडी आता काय झालेली आहे, ते आता दुर्गंध पूर्ण ते डिकम्पोज झालेली आहे. आणि अशा समय येशू तिथे आलेला आहे. आणि तो त्यांना बघून म्हणतो, मार्था मार्था तू का रडत आहे, तुला माहित नाही का पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि त्यामुळे तू हा विश्वास ठेवला तर तू आपल्या भावाला जिवंत बघशील. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला असं दिसून येतं की येशू त्यावेळेसच म्हणतो आपल्या शिष्यां की हा आजार मरणासाठी नाही तर स्वर्गीय देवाच्या गौरवासाठी. हा आजार मरणासाठी नाही तर स्वर्गीय देवाच्या. आपल्याला आजारपणात ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की माझा आजार जो आहे तो देवाने दिला नाहीये. देवाने कशासाठी तो आजार माझ्यामध्ये आलेला आहे? देवाच्या गौरवासाठी. आणि जे देवाच्या गौरवासाठी आजार घेऊन देवाला दोष देत नाही, परंतु म्हणतात देवा तुम्हाला बरं केलं, मी मंडळीमध्ये जाणार, तिथे एक माईक माझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. मी बरं झालं ना तर मी उठणार, माझे शेजारी माझी वाट बघत आहे. मी बरं झालं ना मी लगेच उठणार, माझे मित्र आणि कामवाले लोक वाट बघत की तू कसा बरा झाला, तू कोणत्या डॉक्टरकडे गेला, तू कोणत्या मेडिसिन घेतल्या. तेव्हा मी म्हणणार यस मी डॉक्टर मेडिसिन सगळं जरी घेतलं तरी येशूने मला बरं केलं. प्रेज द लॉर्ड. येशूला धन्यवाद असतो, येशूला गौरव असतो. कारण की या सर्व गोष्टीतून अनेक लोक जातात, मी देखील गेलो. तुम्ही आजारी पडतात, मी पण आजारी पडतो. तुम्ही गोळ्या घेतात, मी देखील गोळ्या घेतल्या. परंतु बरकत देणारा, आरोग्य देणारा देवानं येशूने मला बरं केलेलं आहे. आणि त्यामुळे मी त्या येशूचा गौरवच करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर तू या सगळ्या गोष्टी बघशील तर तू आपल्या देवाचा गौरव करशील. आणि त्यामुळे प्रियांनो, आजाराला घाबरू नका, आजारासाठी देवाला दोष देऊ नका. आजारासाठी देवाला आपण निश्चितच प्रार्थना करा. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातल्या विश्वासणाऱ्याच्या जीवनातली प्रत्येक उत्तम गोष्ट देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सर्व वाईट गोष्ट जी आहे ती कदाचित आपल्यापासून आहे किंवा सैतानापासून आहे. देव कधी देखील कोणाचं वाईट करत. देवाला खूप आनंद वाटतो का लाजर मेल्याला म्हटल्यानंतर? आणि जर असं असतं तर येशू ख्रिस्त तिथे रडला असं म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्त रडला, मेल्या लाजर म्हणून नाही. कशासाठी रडला? त्यांचा अविश्वास बघून रडला. हो प्रियांनो, आज तुम्ही आजारी आहे, तुम्ही तर रडतात. परत एकदा रिपीट करतो, आम्ही आजारी आहो, आम्ही तर रडतोच, कणतोच, घरचे लोकांनाही रडवतो. परंतु आम्ही अविश्वासामुळे येशूला देखील रडवतो. आम्ही येशूला देखील रडवतो. कारण की आम्ही जर विश्वासणारे आहोत तर आम्हाला माहित आहे की जगणं हे मला ख्रिस्त काय होणार, जास्त जास्त मी मरणारच आहे. प्रेज द लॉर्ड. एक लेखक खूप सुंदर जो थिओलॉजियन म्हणतो, अहो आजार जो आहे तुम्हाला मारण्यासाठी नाही, आजार तो येशूमध्ये बरं होण्यासाठी. आजार तुम्हाला मारत नाही तर आजार तुम्हाला देवाच्या आणखीन जवळ घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आजार तुम्हाला मारत नाही तर तुम्हाला आणखीन जवळ नेतो. बरे झाले तर सेवा करण्यासाठी, नाही बरे झाले तर देवाला बघण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळालं का तुम्हाला? बरे झाले तर देवाचा महिमा आणि स्तुती, नाही बरे झालं त्याच्यातच राहिलो, मेलो
देवाला बघायचं. कुठेच लॉस नाही आहे तुमचा, माझा कुठेच लॉस नाही. आणि यामुळे प्रियांनो ही बाब तुम्ही लक्षात दिसतात की ह्यामध्ये अनेकदा आपण अविश्वासात पडतो. यस, वेदना होतात, आजार पण होतो, पैसा खर्च होतो, डॉक्टरांच्याकडे धावपळ होते, घरच्या लोकांना धावपळ करावी लागते, कामधंदे सुटतात आणि अनेक गोष्टी, घर कुटुंब डिस्टर्ब होऊन जातो. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बरोबर आहे. आजारपणामध्ये डिस्टर्ब होतं, परंतु जगामध्ये हे सगळीकडेच होतं ना. तुमच्यासाठी माझ्यासाठी काही वेगळं होतं असं नाही. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी देव तुम्हाला बरं करेल त्या दिवशी जे काही गमवलं त्याचं दुप्पट तो तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आजारपण आल्यानंतर ही बाब तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक फटके, किती फटके होते येशू ख्रिस्ताला? 39. आणि थिओलॉजीमध्ये की प्रत्येक फटकेच्या द्वारे एक एक आजार तो बरा करत असे. पहिला फटका टीबी बरा झाला, दुसरा फटका कॅन्सर बरा, तिसरा फटका एड्स बरा. अशा जे जे आजार आहे प्रत्येक फटक्यांच्या मुळे ते आजार बरे होत होते. तुम्ही म्हणा ते पाळक साहेब ते तिथे फटके बसत होते. आज आजारपणामुळे जर मला फटके बसत आहे, आजारपणाचा फटका बसत आहे, तर आपण काय म्हणायचं की देवा येशू तू ऑलरेडी आहे आजारपणाचे फटके सहन केले, त्यामुळे त्या आजाराला माझ्यापासून मी येशूच्या नावात घालवतो. प्रेज द लॉर्ड. यस, ऑलरेडी मला जो आजार झालाय त्याचा फटका तू सहन केलेला आहे, त्यामुळे आजाराचा हल्ला करणारा सैताना येशूच्या नावामध्ये त्याचा दंड ऑलरेडी येशूने भोगलेला आहे. मला येशूच्या नावामध्ये मुक्तता पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे पॉझिटिव्हिटी आहे. हे येशूने वधस्तंभावर सहन केलेले आहे. की आज मला जर शुगर आहे तर आपण म्हणायला पाहिजे की शुगरचा आत्मा येशूच्या नावामध्ये धमकावतो आणि मी म्हणतो शुगरच्यासाठी येशूने फटके सहन केलेले, ते शुगर पासून मला मुक्त कर. पण असं नाही की खूप साखर खाते तरी पण टेस्ट नका करू. येशू म्हणतो माझी परीक्षा तुम्ही घेऊ नका, स्वतःला जपा, औषध पण घ्या, परंतु क्लेम करा. हे क्लेम जे आहे ते देवाला निश्चितच आवडतं. आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक जण म्हणतात अहो मेडिक्लेम करत जा, मेडिक्लेम करत जा. काय असतं मेडिक्लेम मध्ये सांगा बरं? आजकाल तर पंतप्रधान पण आरोग्य योजना पण सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये पैशांची तरतूद केलेली आहे सरकारने किंवा ह्या कंपनीने की तुमचा कोणताही आजार असेल तुम्ही जाऊन त्या आजाराच्या बद्दल जेव्हा त्यांना आपली रिपोर्ट दाखवतात तर ते काय करतात, डायरेक्ट तुमचं बिल भरतात. बरोबर आहे ना, बिल भरतात. त्यामुळे तुम्हाला दवाखान्यामध्ये पैसे भरावे लागत नाही. बरोबर आहे का? नाही आहे तर करा. पंतप्रधान स्वास्थ्य आरोग्य योजना चालू आहे आणि त्याच्यासाठी 5 लाखापर्यंत काही चालू आहे गव्हर्नमेंटचं. त्याची काही मी ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत, परंतु यामुळे लक्षात ठेवा देवाने तुमच्या आजारपणासाठी ऑलरेडी मेडिक्लेम करून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आजारपणाचे फटके ऑलरेडी येशूने सहन केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की माझा आजारा माझ्यासाठी येशूने पहिलेच फटके सहन केल्यामुळे मला येशूच्या रक्ताचं कव्हरेज प्राप्त झालेलं आहे. मेडिकल काय करतं, आजारांना कव्हर करतं. त्याचप्रमाणे येशूचा हे बसलेले फटके तुम्हाला आणि मला काय करत आहे, आजारपणापासून कव्हरेज देत असतं. यासाठी की ते ऑलरेडी पेड आहे, ते ऑलरेडी पैसे भरलेले आहे, त्यामुळे त्याचा काय तुम्हाला फटका बसणार नाही. आणि ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण की हा आजार जो आहे तो मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी. आणि ख्रिस्ती लोक जे आहे ते समस्याला घाबरत नाही, आजाराला घाबरत नाही, व्याधीला घाबरत नाही. का नाही घाबरत ते? कारण की त्यांना माहित आहे की माझ्यापेक्षा, माझ्या समस्यापेक्षा, माझा आजारपणापेक्षा माझ्या येशूने जास्त सहन केलं. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ते कुठे बघतात, वधस्तंभाच्याकडे बघतात. प्रेज द लॉर्ड. मग आता घरामध्ये आपण वधस्तंभ लावावं, तिथे फुलं चढवावे, तिथे मेणबत्त्या लावाव्या, ह्या गोष्ट योग्य आहे की अयोग्य? ह्या गोष्टी, हे सगळं कृती आहे. त्या कृती तुम्हाला दुसऱ्या कृतीच्याकडे घेऊन जातात. तिथे तुम्हाला आणि मला नुसतं आपल्या डोळ्याच्या समोर येशूने येशूचा वधस्तंभ आणणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू तू माझ्यासाठी वधस्तंभावर पाप सहन केलेले, त्यामुळे जेव्हा मी पाप पदरी घेईल त्या वधस्तंभाचा बेनिफिट मला प्राप्त होईल आणि तुझं शुद्ध रक्त मला शुद्ध करेल. प्रेज द लॉर्ड. येशू वधस्तंभावर तू फटके सहन केलेले, त्यामुळे त्या कव्हरेजचा लाभ मी घेणार आहे आणि मला आरोग्य मिळणार आहे. हा विश्वास कुठे प्राप्त होतो, वधस्तंभावर जाण्याचे.
आणि तेव्हा त्याचा लाभ प्राप्त होतो. कालच मी वाचत होतो की एक मुलगी जी MBBSच्या शेवटल्या वर्षाला होती आणि काल तिने आपल्या मम्मी डॅडीला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये तिने असं लिहिलं की मम्मी डॅडी, तुम्ही मला खूप शिकवलं, आता मी इंटर्नशिप करत आहे, काही महिन्यानंतर मला डॉक्टरची पदवी मिळून जाईल आणि मी डॉक्टर बनणार, परंतु माझी मानसिक अवस्था अतिशय खराब झालेली आहे, माझं सहनशक्तीच्या पलीकडे झाली, त्यामुळे मी कोणालाही दोष न देते आत्महत्या करत आहे. आणि तिने आत्महत्या केलेली आहे आजच्याच पेपरमध्ये. आणि मला अतिशय वाईट वाटलं की आई बाप्पाने घर गिरवी ठेवून, शेत गिरवी ठेवून, पैसा खर्च करून तिला डॉक्टर बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, परंतु ती दडपण, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी ही सहन करू शकली नाही. ती म्हणते नाही नाही, जगण्यापेक्षा मला मरणच महत्वाचं आहे. आणि तिने काही न विचार करता मृत्यूला कवटाळून घेतलेलं आहे. हो प्रियांनो, एक बाप लक्षात ठेवा, त्या आई वडिलांवर काय अवस्था झाली असणार. एका बाजूला कर्ज तर आहेच आहे, आणि जी मुलगी येणाऱ्या दिवसामध्ये डॉक्टर बनण्यामुळे तिला एक मोठा आनंद मिळणार होता कुटुंबाला की हे माझी मुलगी डॉक्टर आहे, आमची मुलगी डॉक्टर झाली. कदाचित ते डॉक्टर झाल्यानंतर ते कर्ज पण फेडता यायला पाहिजे. एका बाजूला मुलगी पण गेली, दुसऱ्या बाजूला कर्ज डोक्यावर आहे ते आहेच, आणि ते फेडण्याची पण आता शक्यता नाही. हेच प्रियांनो, एक लक्षात ठेवा, जोपर्यंत त्या पित्याने आणि त्या पुत्राने तुमच्या आणि माझ्यासाठी केलं काय वधस्तंभावर त्याची जाणीव तुम्हाला नाही, तोपर्यंत तुम्ही पापाने अधर्मात मरणार. आम्ही मरणारच आहोत, कारण की आम्हाला त्याची जाणीवच नाही की पित्याने आणि पुत्राने काय केलेलं आहे. आज जर त्या मुलीला या गोष्टीची जाणीव असते, किंवा अनेक मुलं जे पापात आहे, अधर्मात आहे, तरुण आहे, ते म्हणतात मी आता मोठा झालो, मला वाटेल तसं मी वागतो, तर त्या लोकांनी या गोष्टीची जाणीव ठेवा की त्याच्या पिताने मुलांसाठी, आईने मुलांसाठी, घरच्यांनी मुलांसाठी काय दुःख, काय क्लेश आणि किती त्याग केलेला, किती अर्पण केलेलं. जर हे तुम्हाला लक्षात आलं तर निश्चितच या गोष्टी तुम्हाला चांगले कृत्य करण्याकडे प्रवृत्त करतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तेच तिथे देखील वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी, त्या वधस्तंभावर पिता परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलं याची जोपर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी पापात मरणार. कारण की आम्हाला वाटतं हे पापाचं जे सुख आहे ते देवाच्या सुखापेक्षा पण मोठं आहे, ते स्वर्गीय सुखापेक्षा पण मोठं आहे. आणि त्यासाठी सर्वात पहिले त्याचं मोल काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि यासाठीच मी आज तो संदेश देते, जेव्हा प्रभुवचनाच्या मेजापाशी आपण जात आहोत, की ते वधस्तंभावर नेमकं येशूने आपल्यावर शाप घेतले म्हणजे नेमकं काय घेतलं आणि काय केलेलं आहे हे नुसतं आज नाही, तर आपल्याला दररोज त्याची आठवण करणं गरजेचं. जर तुम्ही त्याची आठवण करतात तर पापापासून तुम्ही परावृत्त होऊन दररोज येशूच्या वधस्तंभापाशी उभा राहून त्याला धन्यवाद दे. तुम्ही त्याला धन्यवाद देत आहे तर मला सांगू द्या, त्या देवाला आनंद वाटतो आणि त्याचं रक्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुतरित्या काम करतं. आणि त्यामुळे भीती आणि दडपण, डिप्रेशन हे पापाचाच परिणाम आहे. अब्राहमा तू कुठे आहेस? अब्राहम कुठे होता सांगा? एदेन बागेमध्ये. का लपला होता? कारण की त्याने पाप केलं आणि पापामुळे मी नग्न होते त्याला कळालेलं, तरी मी लपलो. तुला कोणी सांगितलं? तुला कोणी सांगितलं? सांगायची गरज नाही. जे पाप करताना त्यांना माहित आहे, त्यांचं हृदयच त्याला सांगतं मी काय करून बसलेलो. आता आम्ही काय केलं? आता आम्हाला एकच आहे की आता मंदिरापासून, देवापासून, लोकांपासून पळायचं. परवाच मी एक बातमी वाचली आणि मलाही धक्का लागला. का तुम्ही जाऊन नेटवर सर्च करा. कोरियामध्ये, साऊथ कोरियामध्ये एक सुंदर रोबोट आहे आणि रोबोटला पुष्कळ कामाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते काम करत आहे. आणि परवा त्या रोबोटने कामाच्या स्ट्रेसमुळे, कामाच्या टेन्शनमुळे आत्महत्या केली. नेटवर सर्च करा. मी हर्षला दाखवलं, म्हटलं बघ बाबा हर्ष असं कसं आत्महत्या करू शकतो? बटन बंद केलं की बंद होऊन जाईल तो. त्याने अक्षरशः त्या उंच बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या केली. तुकडे तुकडे झाले त्याचे. और रोबोटला सुद्धा टेन्शन यायला लागलं, कारण की त्याला खूप वर्कलोड त्याच्या मालकाने दिलं, खूप कामाचा लोड त्याच्यामुळे झालं आणि तो इतका वैतागला की त्याने त्या बिल्डिंग वरून उडी मारून त्याने आत्महत्या कोरियामध्ये. बाबा हे रोबोट सुद्धा आत्महत्या करायला लागले. हो प्रियांना, मनुष्य जे काही बनवतो, आई बापांना जर टेन्शन आहे तर मग मुलंही टेन्शन मध्ये येतात. प्रेज द लॉर्ड. वारसा चालवतो ना, रोबोटला कोणीतरी मनुष्यानेच बनवलेला आहे.
आणि त्या मनुष्यापासून ते टेन्शन, तणाव सर्व त्याच्यामध्ये गेलं आणि त्याला पण ती वृत्ती मिळाली. हो प्रियांनो, आज आम्ही आपल्या घरामध्ये, आज आम्ही विश्वासने म्हणून आपल्या जीवनामध्ये घरामध्ये ताण तणाव निर्माण करतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. की आपण खेळकर क्षमाशील वातावरण निर्माण करतो हे देखील बघण्याचं गरज आहे. काही लोक घरात घुसले, विशेष करून पिता वर्ग, की एकदम शुकशुकाट घरामध्ये, एकदम मुलं पुस्तकं घेऊन अभ्यासालाच लागतात. जसं मेरिटमध्ये पहिला दुसराच नंबर येणार, इतके अभ्यासू मुलं असतात. सगळे टीव्ही वगैरे बंद, मोबाईल वगैरे जिकडे तिकडे आपल्या आपल्या ठिकाणी. बायकोन एकदम कामाला लागते, गरम गरम चपात्याच घेऊन येते की लगेच फॅन लाव, फॅन गरम गरम, बहुत गरमी आहे, डोकं तर लयच गरम आहे, डोकं तरी निदान थंड व्हावं. आणि अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये किंवा स्त्रिया आपल्या घरामध्ये असं ताणतणावाचं वातावरण निर्माण करतात की ज्याच्यामुळे दरारा निर्माण होतो. आपण म्हणतो ते फार गरजेचं, हो, नाही तर नाही सुधारणार लोक. हो प्रियांनो, ताणतणाव करण्यासाठी आपण इकडे तिकडे बघायची गरज नाही. आम्ही स्वतः आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या लेकरामध्ये स्ट्रेस आणि टेन्शन, दबाव केलेला आहे. आणि त्यामुळे मुलं घरा यायला, मुलं खरं बोलायला घाबरतात. अनेकदा विचारलं जातं, का होते तुम्ही ते तुमच्या मुलीने पळून का लग्न केलं? मुलगी तेच म्हणणार आहे, मला खूप भीती वाटली, मला कुठं दडपण आलं, कसं वडिलांना सांगायचं, कसं आईना सांगायचं त्यापेक्षा. आणि त्यामुळे आपल्याला ही बाब देखील लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये क्षमाशीलता ज्यांच्यामध्ये आहे तो ताण तणाव देत नाही. प्रेज द लॉर्ड. यस. येशू ख्रिस्त तुम्हाला टेन्शन देतो का? येशू ख्रिस्त तुम्हाला भीती देतो का? येशू ख्रिस्त तुम्हाला त्रास देतो का? येशू ख्रिस्त तुम्हाला आजार देतो का? काही देत नाही, कारण की तो देण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि उत्तम देण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही म्हणतो मुलापळांना पैसे दिले म्हणजे झालं, त्यांचं संगोपन झाले. त्यांना निश्चित शिक्षण, विशेष करून नैतिक शिक्षण, आत्मिक शिक्षण देण्यापासून आपण दूर राहतो. आपल्याला वाटतं पैसे दिले, खाय प्यायला दिले, झालं. बायकोला 2 वर्षातून साड्या दिला, झाला संसार. कुठेतरी फिरायला नेलं, झाला संसार. कधीतरी पिक्चर बघायला गेले, झाला आनंद आनंद. आणि अशा प्रकारे आपण या गोष्टीच्या मुळे म्हणतो की माझं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे. परंतु एक पिता म्हणून हे कर्तव्य आपल्याला आहे आणि ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते कर्तव्य बघण्यासाठी आपल्याला स्वर्गीय पिताकडे जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आपले एकुलता एक पुत्र आपल्या जवळ न ठेवता या जगासाठी दिला, आपलं सर्वस्वी त्याने दिलं, यासाठी की या जगातले जे लोक आहे, जे पापामुळे त्या अग्नीच्या सरोवरात जातील, त्यांनी कुठे यावं? आनंद आनंद मेरे येशू के चरणों में. नाही नाही, आनंद ही आनंद है मेरे येशू के चरणों में. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण या सर्व गोष्टीकडे आपली दृष्टी लावत आहोत तर आपल्याला ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की आनंद येशू मध्ये जरी असला तरी देखील आपल्याला ही बाब जाणून घेणं महत्वाचं आहे की येशू तुम्हाला ताणतणाव देत नाही. ताणतणाव कोण देतं आपल्याला? आपण स्वतःच्या किंवा परिस्थिती आपल्याला ताणतणाव देते. आणि जर ताणतणाव आलेला आहे तर त्यापासून, भीतीपासून मुक्ततेसाठी आपल्याला कोणाकडे जावं लागेल? येशूकडे जावं लागेल. फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय आणि 7वं वचन संत पौल काय म्हणतो? फिलिप्पीकरास पत्र 3:7 वाचा. आणि त्यामध्ये असं लिहिलेले की जरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या ख्रिस्तामुळे मी हानीच्या असे समजलो, कारण की येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या विषयी ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानीचे समजतो. ज्या गोष्टीला मी मुकलो त्याला मी केर कचरा लाभतो, यासाठी की मला ख्रिस्ताचा लाभ व्हावा. ख्रिस्ताचा लाभ व्हावा. यस प्रियांनो. भीती, आज अनेक लोकांना वाटतं बाळासाहेब काय माहिती कसं होणार, खूप महागाई वाढली आहे, घरावर कर्ज आहे, घराचं भाडं भरता येत नाही, आम्हाला EMI भरता येत नाही, लोन केलेलं ते फेडता येत नाही, आमच्या मुलांचा विवाह आणि मुलांच्या नोकरी आणि याच्या समस्या आहे. खूप जगामध्ये ताणतणाव कमी नाही होणार, ते वाढतच जाणार, वाढतच जाणार आणि वाढतच जाणार. आणि त्यामुळे आपण ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ताणतणाव हे कमी कधी होऊ शकत नाही. हा ताणतणाव सैतानाचा हत्यार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
हे तुम्ही आणि मी जाणून घेणं गरजेचं आहे. आपण यासाठी प्रेज द लॉर्ड म्हणावं, कारण की जे विश्वासणारे त्यांना या गोष्टीची माहित आहे की ताण तणाव हा कोण टाकतो? सैतान टाकतो. डिप्रेशन हे सैतानाचं हत्यार आहे. देव तुझं कधीच भलं करणार नाही हा सैतान म्हणणं. तू आजारातून कधीच बरी होणार नाही हे शैतान शिकवतो. तुझ्या मुलाबाळांचं भलं होणार नाही हे शैतान शिकवतो. तुझं कधीच कल्याण होणार नाही हे शैतान शिकवतो. आणि या सर्व गोष्टी जर तुम्हाला आणि मला कळतात तर तुम्ही सैतानाला संधी देऊ नका. आज देखील अनेक जण येतील आणि इथे प्रभू वचनाच्या मेजापाशी बसतील आणि त्यांच्या मनामध्ये काय माहित बाय शुद्ध होते की नाही होते, काय माहित त्याचा काय फायदा होतो की नाही होत. आणि अनेक लोकांना या विधीच्या गांभीर्याबद्दल माहीतच नाही. हो प्रियांनो, ही बाब फार महत्वाची. का? कारण की आम्ही विश्वासात कमी पडतो. जेव्हा त्या शिष्यांनी त्या वादळ आणि तुफानाच्याकडे बघितलं तर येशू झोपलेला होता. प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत. प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत. आज अनेक जण हेच म्हणतात, प्रभूजी उठा, किती दिवस झोपणार? आमचे प्रॉब्लेम बघा ना, आमच्या घरातले प्रॉब्लेम बघा ना, आमच्या समस्या बघा ना. येशू तुम्ही काय झोपलेले आहे का काय? ते तुम्हाला दिसत नाही का काय? इतर धर्मी बोलतात तसे, इतर धर्मी बोलतात तसे. तुम्हाला आणि मला खरोखर आपण देवाला दुखवतो. येशू झोपत नाही. तुम्ही आणि मी विश्वासात निद्रिस्त झालेलो आहो. त्यामुळे आमच्या मुखातून जगात लोक बोलतात तसे बोलतात. ओ तुम्ही आणि मी विश्वासणारे लोकांची भाषा आणि तुमची भाषेमध्ये काहीच फरक नाही का? नाही, ते शेजारचे तसे बोलतात ना, मग म्हणून मी पण तशीच बोलते. ते पण असे म्हणतात ना की देव झोपला का, तर मग मी पण तेच बोलायला लागली. यस, हे सगळ्या गोष्टी आम्ही ज्या संसारामध्ये काय जगामध्ये राहतो तिथे या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टींपेक्षा आमचा देव मोठा आहे आणि त्या आमच्यासाठी गौरव आणि विश्वासाचेच शब्द तुमच्या जीवनातून निघाला पाहिजे. आणि इथे आम्हाला दिसतं की देवाला आपण निश्चितच कमी लेखतो आणि कोणाला वाढवतो? समस्या मोठी आहे, प्रॉब्लेम मोठा आहे. येशू तुला दिसत नाही का? अरे मरणार, आमचं काय होणार, आमची अवस्था काय होणार? आणि आपण येशूला सांगतो. येशू म्हणतो भविष्यात काय होणार ते पण मला माहिती आहे, आता तुझी अवस्था काय ते पण माहिती आहे, भूतकाळामध्ये तू कसा होता हे मला माहिती आहे. तू मला शिकवू नको, तू स्वतःकडे बघ, तू स्वतःकडे बघ, तू स्वतःच्याकडे बघ. तुझा विश्वास कुठे आहे? तुझा विश्वास राईच्या दाणे एवढा जरी असला आणि तू म्हणशील पर्वता तिथून जाऊन समुद्रात पळत ते पडेल. प्रेज द लॉर्ड. हा, एवढा विश्वास पण नाहीये का तुझ्यामध्ये? आणि यामुळे आज तुम्हाला आणि मला सैतान आणि सैतानाने उभं केलेली जी परिस्थिती आहे, जी भयानक आहे, खरोखर भयानक आहे. मी असं नाही म्हणत की ती भयानक नाही, परंतु ती भयानक कोणासाठी आहे? जगासाठी भयानक आहे, जगिक लोकांसाठी भयानक आहे, जगात वावरणाऱ्या लोकांसाठी भयानक. तुमच्या आणि माझ्यासाठी भयानक नाही, कारण की आमचा येशू निर्माण करता आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सर्व गोष्टी तिच्या नियंत्रणाखाली आहे. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी जर घाबरतो, बाळासाहेब रात्रीने खूप वाईट वाईट स्वप्न दिसतात. हो, दिसतात ना. शैतान तुम्हाला वेगवेगळे स्वप्न दाखवतो, त्यामुळे भीतीने तुम्ही दचकून उठतात. बाळासाहेब रात्री झोपच लागत नाही. झोप लागली ना की दचकून उठतो मी. यस, होतं ते. कारण की तुमच्या मनामध्ये जेव्हा भीती आहे, दडपण आहे, तर हे गोष्टी नैसर्गिक आहे. या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहे, कारण की भीती आणि दडपणाखाली मनुष्य जेव्हा जीव पण द्यायला मागे पुढे बघत, तर ह्या सगळ्या गोष्टी तर कॉमन आहे. परंतु प्रियांनो, जे म्हणतात येशू माझा रखवाला आहे, येशू माझा प्रिय आहे, येशू मला सांभाळतो, येशू माझा यावे राफा म्हणजे व्याधीमुक्त करणारा, येशू यावे म्हणजे पुरवठा करणारा आहे, निश्चित येशू यावे शालोम आहे, तुम्हाला शांती देणार आहे. तर मग तुमची शांती, जे स्वर्गीय शांती, तर कोणी देखील हिरावून घेऊ शकत नाही. परंतु त्याच्यासाठी प्रॉब्लेम काय आहे? एक दिवस महिन्यातून चर्चला आले की शांती महिनाभर मिळेल, ह्या गोष्टीला आपण विसरून जा. फक्त प्रभुवचन घेतो, प्राय सकाळी जाताना बायबल पण वाचतो, 2 मिनिटाची प्रार्थना पण करतो, रात्री पण झोपताना प्रार्थना, काहीच नाही, फरक नाही पडत. नाही पडणार फरक पडणार नाही. येशूला 24 तासामधून आम्ही 5 मिनिटं देतो, 10 मिनिटं देतो, आणि ते पण एक विधी आणि परंपरा रूप देतो, तर त्याचा बेनिफिट लाभ तुम्हाला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. यस, मी हे नाही म्हणत की तुम्ही 10 तास प्रार्थना करा, परंतु जितक्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता ठरवल्याप्रमाणे तुम्ही द्या, ठरवल्याप्रमाणे देवाला तुम्ही समय द्या, ठरवल्याप्रमाणे देवासाठी सेवेसाठी वेळ द्या, मंदिरासाठी तुम्ही वेळ द्या, मंडळीच्या सेवेसाठी वेळ द्या. स्वतःसाठीच प्रार्थना करू नका, शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, मंडळीच्या लोकांसाठी प्रार्थना करा, देशासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे जे अडचणीत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना कराल, देव तुमच्या समस्यांचं उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या समस्याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे तर इतरांसाठी प्रार्थना करा. देवाला दाखवू नका,
तुम्ही धार्मिक आहात ना म्हणून प्रार्थना करतात, बरोबर आहे? कोणी प्रार्थना करतं का? नाही, आम्ही धार्मिक आहोत म्हणून प्रार्थना करतो. मग धार्मिक व्यक्ती हे म्हणतो का की देवा हे बघ हे बघ? धार्मिक लोकांच्याकडे देवाची दृष्टी असते, त्याच्या हाकेकडे त्याचे कान असतात. प्रेज द लॉर्ड. मग ह्याचा अर्थ काय? आपण सारखं सारखं बोलतो, सारखं आपण जर बोललं तो चिडेल ना देव, म्हणून काय तू मला काय शिकवतो? तू स्वतः बघ, तुझ्याकडे प्रॉब्लेम भरपूर आहे, परंतु तू सगळीकडे बघत नाही, स्वतःच कडे बघतो. जर मी स्वतःच कडे बघितलं असतं तर या जगामध्ये माझं आगमनच झालं नसतं. प्रेज द लॉर्ड. येशूने जर आपला प्राण सुरक्षित ठेवायचं ठरवलं असतं तर तो जगामध्ये आला असता का? त्याने कोणाला बघितलं? जगामध्ये या पाप आणि पापाने बांधलेल्या लोकांच्याकडे बघितलं आणि त्यांच्यासाठी पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः या जगामध्ये प्रवेश केला. त्याला माहित होतं नसतं येणं पुरेसं नाही, तर त्यांचे पाप आणि अधर्म, शाप आणि विशेष करून जे आता वाचलेलं आहे भीती देखील त्याने आपल्या मस्तकी घ्यायची होती. आणि जेव्हा ती घेतली तर ज्या वेदना झालेल्या आहे त्या वेदनेच्याकडे तो बघून म्हणतो, हे पित्या हे ते आहे माझ्या बापा, तू माझा क्या त्याग केला? पण पित्याने त्याग केला असेल का? यस, पित्याने त्याग केलेला होता. का त्याग केलेला होता सांगा बरं? पित्याने पुत्राचा त्याग का केला होता? का केला होता? कारण की सर्व जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले आणि मग देवाने आपले नेत्र त्याच्यापासून फिरवले. का? कारण की देव पाप बघू शकत नाही. देव बोला, देव पाप बघू शकत नाही. यस, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर पाप आहे आणि त्याच्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाही, तर मग देव तुमच्या प्रार्थना ऐकणार नाही. तुमच्या प्रार्थना ऐकणार. मग तुम्ही तेच म्हणाल की चला पाळक साहेब करा माझ्यासाठी प्रार्थना, पाळक साहेब करा प्रार्थना, ब्रदर प्रार्थना, सिस्टर प्रार्थना. ते करतील, त्यांची प्रार्थना पण देव ऐकेल. परंतु देवाला कोणाची प्रार्थना मोलाची वाटते? तुला मुख दिलेलं आहे, तुला चर्च दिलेला आहे, तुला बायबल दिलेलं आहे, तुला येशू दिलेला आहे, तुला विश्वास दिला, मग तू का नाही प्रार्थना करत? आणि यासाठी या दिवसामध्ये कौटुंबिक जे घरोघरी जाऊन आम्ही जी मिनिस्ट्री उभारली त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने मंदिरात येणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही इथे काहीतरी प्रबोधन दिलं आणि घरी जाऊन तुम्ही स्वतःच्या हाताने सगळ्यांना वाटलं तर चालेल का? देतील का एल्डर मान्यता? घरी घेऊन जातो पाळक साहेब, ते घरचे लोक येत नाही, मग मी स्वतःलाच घरी वाटल नाही. हे तुम्हाला कुठे घ्यावं लागेल? मंदिरातच घ्यावं लागेल. का मंदिरात घ्यावं लागेल? कारण की मंदिरामध्ये संदेश ऐकल्यानंतर या विधीला जेव्हा तुम्ही सामोरे जातात एकत्ररित्या मेजापाशी येऊन गुडघे टेकून तुम्हाला ते घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मग केव्हा माझे प्रियजन गुडघे टेकतील इथे? केव्हा माझे मंदिर लोक जे आहेत मंदिराच्या बेंचेसवर बसतील? काय ही माझी गरज आहे का? काय ही नुसती देवाची गरज आहे का? ही तुमची पण आणि माझी पण गरज आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना जर बदलायचं आहे, त्यांना जर त्या भीतीतून आणि या शापातून मुक्त व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही मंदिराच्या थ्रू तर अनेक भक्तजनांच्या द्वारे, अनेक अभिषिक्तांच्या द्वारे घरापर्यंत पोहोचतो. परंतु शेवटी प्रतिसाद कोणाला द्यायचा आहे? तुम्हाला द्यायचा आहे. जे जबरदस्ती कोणाचं दार ठोकून घरात घुसतो का? तोडून नाही. जो दार ठोकतो, जो उघडल त्याच्या घरात तो प्रवेश करत. आज तुम्हाला आणि मला स्वतःच्या समस्या माहित आहे, देवाला पण माहित आहे, पण देव वाट कशाची बघत आहे? की त्यांनी आणि तिने माझ्यासाठी द्वार उघडावं. प्रेज द लॉर्ड. आज या प्रभुवचनाच्या मेजापाशी येत असताना तुम्ही हे म्हणणार का, प्रभूजी मी तर इथे आले, परंतु माझ्या शेजारी माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पती, माझी मुलं, माझे नातलग पण असायला पाहिजे होते. वाटतं ना आम्हाला? आणि जर ते वाटतं तर त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला प्रार्थना करणं, देवाच्या जवळ येणं गरजेचं आहे. आपण खूप स्वार्थी झालेलो आहोत. आपण स्वतःपुरतं मर्यादित करतो. एक कोणती पण स्त्री, एक कोणती पण माता स्वतःसाठी स्वयंपाक बनवते, खाते पिते, झोपते का? असं होतं का? होऊ शकतं का? होऊ शकतं का? पिता काम करतो, म्हणतो नाही आता मी कमवून आणलं, मीच खाणार पिणार, बाकीचे लोक तुमचं बघा, सोडल का? नाही. पिता जर सर्वांसाठी मेहनत करतो, श्रम करतो, माता जर सर्वांसाठी स्वयंपाक करते आणि सगळ्यांना खाऊ घालते, तर मग आशीर्वाद, देवी आशीर्वाद ते मलाच मिळावा, बाकीच्या लोकांना नाही, असं चालेल का? नाही चालणार प्रियांनो. आणि यासाठी आज जेव्हा आपण मेजापाशी येत असताना, त्याच्या चरणी आपण आपलं प्रभूच्या जवळ येत असताना, त्या येशूने जे सर्व काही पित्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी आपल्या मस्तकावर घेतलं, जेव्हा पाप त्याच्यावर आले, जेव्हा पाप त्याच्यावर लादले गेले, तेव्हा त्या नरकाचा क्रोध, त्या अग्नीच्या शरीराचा क्रोध त्याच्यावर उतरला आणि तो ओरडून म्हणतो मला तहान लागलेली आहे. काय लागलेली आहे? श्रीमंत पण म्हणतो मला
तहान लागली, मला काहीतरी 2 थेंब द्यावाल, अब्रामा लाजरला पाठव, कारण की मी जळत आहे, मी जळत आहे. येशू देखील इथे पाप आणि अधर्माच्या मुळे ते आमचे होते, पित्याच्या क्रोधामध्ये जळत असताना तो देखील तानेला झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी नव्हे की त्याला अग्नीच्या चटक्यामुळे तहान लागली, ह्यामुळे तो जळत होता, कारण की त्याला आमच्या आत्म्याची देखील तहान होती. प्रेज द लॉर्ड. हे पित्या हे जळत आहे, पण यांना कळत नाही. आज पित्या त्यांना मला हे जळताना बघून, आज मला यांना या सर्व प्रकारच्या रक्ताने भरलेलं बघून, आज मला खिळ्याने ठोकलेलं आणि मस्तकावर काट्यांचा मुकुट बघून, पित्या यांच्या मनामध्ये ही भावना जागृत कर की माझ्या पापासाठी माझा देव माझ्यासाठी मरण पावला, तर मी पाप परत करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी पापाकडे वळणार नाही, कारण की प्रत्येक वेळेस मी जेव्हा पाप करतो फटके माझ्या येशूला मिळतात. जेव्हा जेव्हा मी पाप करतो फटके कोणाला मिळतात? यस. जेव्हा जेव्हा मी अविश्वासाने आजारी बनतो की देवा तू कुठे गेलेला आहे मला बरं का नाही करत, फटके येशूला मिळतात. जेव्हा जेव्हा भीतीने मी म्हणतो की अरे मला कोणी बघणार नाही, आता मी मरणार, कोणी माझ्यासाठी काही करत नाही, तेव्हा फटके येशूला मिळतात, कारण की भीतीमुळे सैतानाने तुम्हाला आणि मला बांधून ठेवलेलं आहे. आज परत एक वार त्याकडे आपण जात असताना आपल्याला दिसतं की उधळ्या पुत्र, जे लोककृत 15वा अध्याय 24वा वचन, आणि मग मी संपवतो. लोककृत शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्या 24वा वचनाकडे जाऊया. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जीवन झाला. तुम्हाला असं वाटतं की उधळा पुत्र मेला होता? किती लोकांना वाटतं उधळा पुत्र मरून गेला होता, त्याचं प्रेत घरामध्ये आलं होतं? आता होतं का असं काही? मग असं का पिता म्हणतो, येशू ख्रिस्त का म्हणून घेते दाखल्यामध्ये की कारण हा माझा मुलगा मेला होता? म्हणजे मेला होता म्हणजे काय झालं होतं आता नेमकं? तो पाप आणि अधर्मामध्ये मेला होता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही पाप आणि अधर्म करतो आपण मरतो, आपण आत्मिकरित्या आपण मरतो. परंतु इथे आपल्याला दिसतं की 17 वचनामध्ये तो शुद्धीवर येऊन म्हणाला, कोण? तो पापी मुलगा शुद्धीवर येऊन म्हणाला की माझ्या बापाच्या घरी किती मोलकरांची भाकरीची रेलचेल आहे आणि मी इथे भुके मरत आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला जेव्हा आपण चर्चला येत नाही, मंदिराला येत नाही, तुमच्या मनाला टाचडोसनी लागायला पाहिजे की माझे पुष्कळ भावंड ख्रिस्ती मंडळीमध्ये आहे आणि त्यांना काही देखील उत्तम गोष्टीची रेलचेल नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की ते मंदिरमध्ये बसतात, त्यांच्या सर्व प्रार्थना ऐकतात आणि ते पुढे येऊन साक्ष देतात की माझं जीवन कठीण होतं, माझं समस्या फार मोठ्या होत्या, परंतु देवाने मला बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने माझी प्रार्थना, हे भाकरीची रेलचेल आहे, ही भाकरीची रेलचेल आहे आणि मी इथे भूक मारत आहे, परंतु ते शुद्धीवर येतच नाही. त्यांना भूक म्हणजे हीच भूक वाटते, परंतु आत्मिक भूक त्यांना नाही. आणि यासाठी अशा उधळ्या पुत्रांसाठी तुम्हाला मला प्रार्थना करायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठीच आपली फॅमिली पेरेंटिंग मिनिस्ट्री की घरी जाऊन सांगावं, हा मुलगा येत नाही का, हा व्यक्ती येत नाही, त्यांना मंदिरात पाठवा, कारण की तो जो भूक आहे, तहान आहे, त्याची तृप्तता या मंदिराचा देवच येशू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो ख्रिस्ती मंडळीमध्ये राहतो. पुढे असं लिहिलेलं आहे की तो उठून म्हणतो की मी आपल्या बापाकडे जाईन आणि म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे. पहिले कोणासाठी? पहिले कोणाच्या विरुद्ध? अरे स्वर्गाच्या काय, स्वर्गाचा काय संबंध आहे? त्यांनी पैसे कोणाचे उधळले होते? बापाचे पैसे उधळले. स्वर्गाचे पैसे काय, स्वर्गावरून भाडे काय आणलं होतं? लोन बिन घेतला होता का देवापासून? ते इथे उधळून टाकले ना? नाही. परंतु त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे की एक पिता, एक माता यांचे जे संस्कार आहे, जे मला त्यांनी धार्मिकतेचे संस्कार दिले, त्यापासून मी दूर करून मी सर्वप्रथम त्या संस्काराची उधळपट्टी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज तुमचे मुलं आणि तुमचे लेकरं बाहेर पडलेले आहे. अनेकदा आपण फटके मारतो आणि त्यांना शिव्या देतो की आम्ही हेच शिकवलं होतं का, आम्ही हेच तुला परंतु प्रियांनो, ते नुसतं घरासाठी नाही तर ते देवाला देखील फसवतात आहे, देवाला देखील. आणि मग ते उलटून म्हणतात, तुम्ही कोणते पोहोचले रे, आम्हाला माहिती तुम्ही हे सगळे करता, तुम्ही आम्हाला काय बोलता? आपण गप्प बसतो. बरोबर बाबा, तुझंही बरोबर आहे, कारण की आम्ही करतो, मग तुला काय बोलणार आपण?
याच प्रियानं ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्या पित्याने देवाकडे बघितलं, देवाने त्याची प्रार्थना केली आणि देवाने त्याच्या मनामध्ये प्रायश्चिताचं हृदय ओतलं आणि त्यामुळे तो म्हणतो, मी पिता, स्वर्गीय पित्याच्या विरुद्ध पण पाप केलं आणि माझ्या देहिक पित्याच्या विरुद्ध पण पाप केलं. आता तो पुढे म्हणतो, आता मी त्याचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही. खरोखर आता मी जात आहे खरा, परंतु मी तो अधिकार गमावलेला आहे. यस प्रियांनो, आज आपण मंदिराला येत असताना आपण खूप दिवसानंतर आले तर मी सेक्रेटरीला विचारते, त्याला सस्पेंड करून देतो का आपण? नाही, यापुढे तुम्ही सभासत्व नाही, 1 वर्षभर तुम्ही नाही आले तर. आणि काही चर्चेसमध्ये आहे तसं, बरोबर आहे की नाही? काही चर्चेसमध्ये आहे की तुम्ही रेग्युलर चर्चला आले नाही, तुमची प्रेझेंटी रेग्युलर दिसले नाही तर तुम्हाला चर्चमधून सस्पेंड करतात आणि परत एक वार तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागते आणि ते सहजासहजी मग देत नाही. ही बाब देखील लक्षात घ्या. आणि इथे त्याचं सस्पेन्शन झालेलं नाही, तो परत जाईल तर त्याला वाटलं की आता माझा पिता माझा स्वीकार करणार नाही, परंतु निदान दारामध्ये कुठेतरी पडून राहण्याचं आणि पोटा पाण्याचं काहीतरी सोय तर माझी होईलच असा विचार करत तो जेव्हा निघतो तेव्हा आपल्याला दिसतं 20 वचन, तेव्हा बाप तो उठून बापाकडे गेला. तो दूरच आहे, बापाने त्याला बघितलं, त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन गळ्यात गळा घालून त्यांनी त्याचे मुके घेतले. प्रेज द लॉर्ड. बाप कुठे उभा आहे? बाहेर उभा आहे. का उभा आहे? मुलाची वाट बघतो. मुलाची वाट बघत आहे. कसं वाट बघत आहे? प्रार्थनापूर्वक वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं वाट बघत नाही. आज प्रियांनो, इथे अनेक जण माता आणि पिता आहे, त्यांनी मुलाची, मुलीची आणि कुटुंबियाची वाट बघत आहे की तो परत येईल, तो परत फिरेल, मला माझा मुलगा, माझी मुलगी जे हवं त्या विश्वासात मला सापडेल. त्यासाठी तुम्हाला प्रार्थनापूर्वक वाट बघायची आणि येशूकडे मागायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवा, माझा मुलगा परत आला तर नुसता परत येता कामा नये, तर तो एक बदललेला मुलगा म्हणून मला परत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक परिवर्तित विश्वासू मुलगा म्हणून पाहिजे, कारण की या घराच्या मध्ये जो विश्वासू पण आहे ते विश्वासू पण त्याच्यामध्ये मला दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ते मला त्याचं दिसायला पाहिजे. अनेक मुलाला म्हणतात, अरे काय इतके दिवस बाहेर होता, कुठे तुझे केस कुठे चालले, तुझे अवतार काय? आपल्या घरामध्ये असे केस बीस वाढवणारे लोक दिसतात का तुला? आपण केसाच्या बद्दल, आपण आचरणाच्या बद्दल अपेक्षा करतो की त्यांनी, परंतु आत्मिकता आपण घरामध्ये नसल्या कारणाने आपण त्याच्याकडे बघतच नाही. हो प्रियांनो, हा पिता त्याच्याकडे धावत जातो, त्याचे मुके घेतो आणि त्याला कळवळ येऊन घेतो. तेव्हा मुलगा म्हणतो, बाबा मी तुमच्या विरुद्ध पाप केलेले, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही. आणि पुढे तो म्हणतो की पण पित्याने काय केलेलं आहे? दासानं सांगून त्याला उत्तम धागा दिलेला आहे, अंगठी व पायात जोडे घातलेले आहे, पुष्ट वासरू कापून तो आनंद उत्सव करू लागलेला आहे. तो आनंद उत्सव करून, यस, एक आत्मा देखील देवाच्या राज्यात येतो, तर स्वर्गातले दूत पार्टी करतात. प्रेज द लॉर्ड. आनंद उत्सव करतात, जयघोष करतात. का? कारण की त्यांच्या पित्याने, यासाठी नाही की तो आला, त्यांच्या पित्याने त्याचा स्वीकार केलेला आहे, जो स्वर्गीय पिता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तुमच्या घरामध्ये तो मुलगा परत आला तर खूप तुम्हाला आनंद होतो की इतके दिवस बिचारा गेला होता, काय करत होता माहित नाही, आता परत आलेला आहे. आता त्याच्याबद्दल आम्ही खुश आहोत. पाळक साहेब, ती आलेली आहे, तो आलेला आहे, तो चुकला आहे, ती चुकली आहे, परंतु आम्ही आता खुश आहोत की आता आमचा मुलगा कसाही असला तरी तो घरामध्ये आहे, आज तो आमचा मुलगा म्हणून राहत आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो. आणि येशू आणि त्याचा पिता निश्चितच म्हणतो की यस, तो आनंदोत्सव करा, तो झगा त्याला घाला. प्रेज द लॉर्ड. हा झगा त्याला पहिले होता, परंतु त्यांनी भिकाऱ्यासारखी अवस्था करून त्या झगाचा सन्मान केला नाही. आता ह्या फाटक्या कपड्यामध्ये तो पापी आणि गलिच्छ कपड्यामध्ये आलेला आहे, ते कपडे काढा आणि परत तारणाचा झगा येशूमध्ये त्याच्याकडे घाला, कारण की यांनी पश्चाताप केलेला आहे, त्यांनी पित्याजवळ क्षमा मागितलेली आहे आणि परत मी हे करणार नाही असं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आता तो परत एक वार पुत्राचा झगा घालून पवित्रतेमध्ये चालणारा असा मुलगा होऊ इच्छित आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रियांनो, तुमचे माता पितापेक्षा एक पिता जो आहे तो तुमची आणि माझी वाट बघतो. एक लक्षात ठेवा, जगामधले माता पिता किती वर्ष मला माहित नाही. अनेक जण आहे ज्यांना आता माता पण नाही, पिता पण नाही. मलाही माता पिता नाही, परंतु ते काही दिवस आहे ते तुम्हाला शिकवतात, तुमच्यावर प्रीती करतात, प्रेम करतात. आज जर तुम्ही दिसणाऱ्या माता पिताची प्रीती ओळखू शकत नाही, तर न दिसणाऱ्या पिताची कशी प्रीती ओळखणार, हे देखील तेवढा. म्हणून म्हटलेलं आहे, आपल्या माता पिताचा सन्मान कर, कारण की त्याच्यामध्ये दीर्घायुष्य आहे,
त्याच्यामध्ये दीर्घायुष्य आहे लपलेलं. येस, तुम्हाला चांगलं जगायचं, उत्तम जगायचं, तर ते दिसणाऱ्या माता पिताचा देखील सन्मान करा. आज या मंदिरामध्ये तो पिता जो तुमची आणि माझी वाट बघत होता, तो आज आनंदित आहे, कारण की पहिला रविवार आहे आणि देवाला माहिती आहे पहिल्या रविवारी खूप लोक येतात. प्रेज द लॉर्ड. बाकीच्या रविवारी देव जरा नाराज असतो किंवा येतच नाही असं वाटतं का काही लोकांना? अरे बाकीच्या रविवारी नाही यायचं, नुसतं प्रवचनाच्या दिवशी वधस्तंभ घेऊनच येशू उभा राहतो इथे. बाकीच्या दिवशी कोण उभं राहतं मग? पाळक साहेबांमध्ये सैतान उभा राहतो का काय? प्रियांनो, ही बाब तुम्हाला लक्षात घे ना, की देव पिता तुमची वाट बघतो, तुमची वाट बघतो. एक लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही पाय आहेत आणि तुम्हाला चालता फिरता येतं तोपर्यंतच तुम्ही मंदिराला येऊ शकतात. आज मला खूप सारे असे मध्ये बहिणी आहे ज्यांना चालता येत नाही, ते अतिशय वृद्ध आहे, ते लंगडून चालतात की कुबड्यात टेकून चालतात आणि ते थकलेलं आहे. त्यांना घरच्या लोकांनी सांगितलं की तुला चालता येणार नाही, तू आजारी आहे, तरी देखील ते मंदिराला येतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काय काय मिळतं त्यांना मंदिरामध्ये? घरी जाऊन बोलणे खावं लागतं त्यांना. कशाला गेली होती मंदिराला? तुला कळत नाही का? तुला इथून इतकं चालवत नाही, एवढ्या लांब मंदिराला जातात तुम्ही. भुकेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तरुण लोक ज्यांना सगळं काय आहे, गाडीवर तर सहज एका मिनिटात येऊ शकतात, नाही आहेत ते चर्चला, नाही आहेत चर्चला. का? कारण की त्यांना त्या मंदिराचं महत्व माहित नाही. आपण म्हणायचं पळाक साहेब काय आज उद्या मरतील, ते त्यांना स्वर्गात जायचं, आम्हाला थोडी. प्रियांनो, कधी देखील कोणाचं देखील बोलवणं येईल. जोवर तुम्ही पायावर आहात तोपर्यंत ठीक आहे, ज्या समय तुम्ही खांद्यावर येईल सगळं बेकार आहे, मग सगळं खराब आहे तिथे. आणि त्यासाठी त्या समय कबरे इथे येण्यापेक्षा दररोज आपल्या येशूच्या पाशी जा. प्रेज द लॉर्ड. आणि गुरुवार आणि रविवारी मंदिराला या, देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि त्यासाठी मंदिरात आल्यानंतर काय मिळतं? मंदिरात येशू भेटतो. येशू कुठे आहे? तुमच्यासाठी वधस्तंभावरून हात पासरून तुमची वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. की माझा मुलगा येईल, माझी मुलगी येईल आणि मी त्याला आशीर्वाद देईल. नुसता आशीर्वाद देणार नाही, तर त्यांच्या अधर्म आणि पापांची क्षमा करेन. त्यांचे फाटके झगे काढून मी त्यांना तारणाचे झगे घालणार आहे. पापामुळे जे मलिन झालेले आहे मी त्यांना शुद्ध करणार आहे. ज्या आजारामुळे, संकटामुळे ते बांधलेले, ते आजार मी मुक्त करणार आहे. ज्या घरातल्या समस्या आहे, ज्या कौटुंबिक समस्या आहे, जे गरिबी आहे, जे अत्याचार आहे, जे काही त्यांच्या घरांमध्ये गरीब आणि नोकरी नाही, सर्व गोष्टी मी सोडवणार आहे. त्याचप्रमाणे ही बाब देखील तेवढीच महत्वाची आहे की ज्या समय या जगातून तुमचं आणि माझं जाणार होईल, पिता वेलकम करणार. शाबास, भल्या विश्वास असा. काही चांगलं नव्हतं, घरात पण सगळं बरं नव्हतं, आरोग्य पण बरं नव्हतं, परंतु तू मला सोडलं नाही, तू तुझी मंदिराने दिलेली सेवा सोडली नाही. आता तुझी नेमणूक मी बहुतांवर करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी दररोज वधस्तंभापाशी येऊन आपले पाप, आपले शाप, आपले मरण, आपली भीती याकडे जेव्हा आपण जातो, मला सांगू त्या येशू जीवन आणि बहुत आयाचं जीवन, युगानुयुगाचं जीवन तुम्हाला देतो. परंतु जर त्याचं आपण महत्व जाणत नाही आणि आपण म्हणतो की सगळ्या जगातल्या गोष्टी करण्यातच आपण गुंततो, तर मला सांगू द्या, एक दिवस दार बंद होऊन जाणार आहे. आपण दार ठोकणार आहोत की उघडा उघडा उघडा, मी आलो आहे, उघडा. परंतु तो म्हणत नाही, वेळ झालेला आहे, आता तुला संधी नाही. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की मेजापाशी येत असताना ते न्यायासनाच्या समोर परत एक वार तू आम्हाला उभं केलेलं आहे. तिथे भीती नाही पित्या, आम्हाला भीती नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही भयभीत होणार नाही. कारण की त्या न्यायासनाच्या समोर जात असताना आमच्या येशूच्याकडे आम्ही बघतो, तर माझ्या जागेवर, माझ्या अपराधांसाठी, माझ्या पापांसाठी त्या येशूने आपले प्राण अर्पण केलेले. तो वधला गेला. त्यांनी पवित्र पित्या आमचे शाप आपल्या मस्तकी घेतले, आमचे पाप आपल्या मस्तकी घेतले, आमचे विकार त्याने आपल्या मस्तकी घेतले, आमच्यावर आलेले सर्व मृत्यू त्याने आपल्या मस्तकी घेतले. आणि जे क्रोधाचा प्याला त्याच्यावर ओतण्यात आलेला, तो क्रोधाचा प्याला आम्ही सहन करू शकत नव्हतो आणि आज देखील करू शकत नाही, परंतु तो तू पवित्र पित्या सहन केलेला आहे, यासाठी की आम्हाला जीवन, सुखी जीवन, आनंदी जीवन, स्वर्गीय जीवन, युगानुयुगाचं जीवन मिळावं. आज प्रभू राया, परत एक वार वधस्तंभाचं महत्व आम्ही जाणून घेतलं असताना दररोज आम्ही त्या वधस्तंभावर जवळ जावं आणि म्हणावं, येशू मी चुकलो आहे, मी तुझ्या विरुद्ध, पित्याच्या विरुद्ध पाप केलेलं आहे, मी आपले पाप पदरी घेतो. जेव्हा मी अनिती कबूल करतो आणि पवित्र परमेश्वर पाप दोषांची, अपराधांची क्षमा मागतो, देव आमच्या सर्व पाप दोषांपासून आम्हाला दूर करतो. याची प्रचिती वर्षानुवर्ष लोक घेत आहे आणि पित्या या जीवनाच्या नंतर ते सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करत आहे. आज आम्ही मेजापाशी येत असताना, परत एक वार आपलं आत्मचिंतन करत असताना, आम्ही दोषी आहोत, आम्ही पापी आहोत आम्हाला आढळत असताना, आम्ही परत एक वार येशूला हेच म्हणाल की प्रभू
मला क्षमा कर. माझ्यात हे शुद्ध हृदय, माझ्यात हे अशुद्ध अंतकरण घाल. यासाठी किपित्या मलिनतामध्ये मी अनेक वर्ष लढलेलो आहे, परंतु मला आता येशूमध्ये चालायचं आहे. परत एक वार मी आज मेजपाशी येत असताना माझ्या शेजारी, माझ्या बरोबर अनेक माझे प्रियजन हसायला हवे होते, परंतु ते घरात नाही. आज ते पवित्र परमेश्वर जगामध्ये आहे, परंतु पापामध्ये लोळत आहे. प्रभू त्यांची सुटका कर, प्रभू त्यांच्या जीवनात कार्य कर. आणि जी मंडळी जी विविध सेवा करत आहे त्यांना मी निश्चितच सहकार्य करणार आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे, यासाठी की ते माझ्या घरी येतील, तेव्हा देव माझ्या घरी येणार आहे आणि जे बांधलेले आहे त्यांची सुटका करून त्या मंदिरातच नव्हे तसं स्वर्गीय राष्ट्रात तो घेऊन जाणार आहे. आभार मानतो की मेजासाठी ही जी तयारी आहे, जी वचनाची तयारी आहे, ते आज आम्ही स्वीकार करत असताना तुम्हाला स्पर्श केला आहे. येशूच्याच पवित्र नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस एक गीत गात असताना आपण आपले दानार्पण प्रभूकडे